तर नमस्ते सगळ्यांना. हां. सकाळी सकाळी रविवारी सकाळी ज्या संख्येने आपण सगळे या पर्टिक्युलर सत्राला उपस्थित आहात त्याबद्दल सगळ्यांचे पहिल्यांदा धन्यवाद. आणि आपण त्यांनी चौघांचं कौतुक की ज्या पद्धतीने त्यांनी गेल्या काही दिवसांमध्ये प्रचंड कष्ट करून हे सगळं जमवलंय. आणि ते पहिला सुरुवात करून आणि आम्हाला याच्याबद्दल बोलवायला त्यात सुद्धा पहिल्याच ओपनिंग बॅट्समन बोलवल्याबद्दल आणखीन एकदा धन्यवाद. या निमित्ताने मला सगळ्या पालकांना इथं सांगायचं की आजचा आपला पुढचा तास हा शक्यतो वैद्यकीय नसणार आहे. त्यामुळे कृपा करून सर्दी, खोकले, उलट्या, जुलाब, ताप, कोविड या सगळ्यावर आपण बोलणार नाही आहोत. नाहीये. हे आपण लक्षात घेऊयात. आपण पालक म्हणून आपल्या मुलांसाठी आपल्या ज्या रोजच्या समस्या आहेत, आजारपण सोडून ह्याच्यावर आपण आज बोलणार आहोत. कारण आजारपणावर बोलत बसलो तर आपल्याला बाकीच्या गोष्टींकडे बघता येणार नाही. तर आज आपण सुरुवात करूयात. एनहान्सिंग पोटेन्शियल अर्ली चाइल्डहुड म्हणजे काय हो? तर सुरुवात कधी करायची? तर असं लक्षात आलंय की वय वर्ष 2 ते 4.5 किंवा खरं तर 1 वर्षापासूनच हे जे शिशुवय आपण ज्याला म्हणतो, या शिशुवयामध्ये मेंदूची वाढ सगळ्यात फास्ट आणि सगळ्यात जास्ती असते. आणि या याच्यात मेंदू सेन्सिटिव्ह म्हणजे वेगवेगळ्या सूचना घ्यायला, शिक्षण घ्यायला मेंदू तत्पर असतो आणि रेडी असतो. त्याला शिकायला सहज जमत असतं. तर या वयामध्ये आपण जर मुलांना शिकवलं, मुलांवर संस्कार केले, तर मुलांमध्ये खूप छान अष्टपैलू विकास होऊ शकेल. आणि म्हणून आपण याकडे बघतोय. तर सुरुवात कधी? तर शिशुवयात. आणि म्हणूनच अर्ली चाइल्डहुड. आणि जो स्पेसचा मुख्य वयोगट आहे, तो हा वयोगट का आहे? कारण या वयात सगळ्यात जास्त चांगले बदल घडू शकतात. आता प्रश्न तुम्हाला सगळ्यांना, तुमच्या समोर आपल्याला केबीसीची तुम्हाला सवय असणार. तुमच्या समोर आज मी पोल मागवणार नाहीये इथं खूप वेळा, पण तुम्हाला सगळ्यांना 1 मिनिटाभरात मला सगळ्यांकडनं उत्तर हवंय. मी एक 10 सेकंद तुम्हाला विचार करायला देतोय. चॅटमध्ये तुमचं उत्तर एबीसी क्या लिहा. म्हणजे मुलं स्वतः शिकतात, का पालकांकडनं शिकतात, का शिक्षकांकडून शिकतात. सगळ्यांनी चॅटबॉक्समध्ये एबीसी च्या उत्तर पटापटा लिहायला लागा. किती पटापटा तुम्ही चॅट लिहिता मला बघू देत. Yes, A, B, C. Okay, great. Yes. I think मी या क्षणाला आय एम हॅपी विथ द वे एव्हरीबडी इज रिस्पॉन्डिंग. आपण थांबलो तरी चालेल आता. येस. खरं उत्तर तुमच्यातल्या काही लोकांनी दिलंय आणि ते उत्तर आहे ऑल द अबव. आपली मुलं फक्त स्वतःने शिकत, पालकांकडून तर त्याहूनही नाही शिकत, शिक्षकांकडून तर सगळ्यात कमी शिकतात. ते सगळ्या पद्धतीने शिकत असतात. आणि म्हणूनच पालक, शिक्षक, आम्ही डॉक्टर्स आणि मग स्वतः मूल हे सगळे मिळून जेव्हा शिकतात तेव्हा मुलं छान शिकत असतात. आता आपण या एबीसीला थांबवूयात. सगळ्यांचे मी चॅट इथे या पॉइंटवर थांबवीन आणि पुढे जाईन. आपण थोडे पुढे जाऊया. हे जर कळलं तर आता मुलं एकाच पद्धतीने शिकतात का? तर आपल्या जुन्या काळापासून एक शब्द आहे, त्याला अष्टपैलू म्हणतात. आमच्या डेव्हलपमेंटल पिडियाट्रिक्सच्या भाषेमध्ये याला डेव्हलपमेंटल डोमेन्स म्हणतात. पण डोमेन म्हणजे पैलू. तर मुलं शारीरिक स्थूल स्नायू म्हणजे जनरल बॉडी मुवमेंट, हस्तकौशल्य, आकलन, भाषेचा विकास, समाजामध्ये वावरणं, समाजाशी संवाद, भावना हाताळता येणं, दुसऱ्यांच्या भावना समजणं आणि जर अवघड विषय नैतिक, अशा 8 पैलूंवर आपलं मूल वाढत असतं. आज आपण आजच्या पुढच्या अर्ध्या पाऊण तासात त्या प्रत्येक पैलूला थोडासा स्पर्श करणार आहोत. आपण जर ठरवलं त्या प्रत्येक पैलूवर आपण तासभर बोलू शकतो. तर आता आपण पुढे जाऊयात. तर फिजिकल डेव्हलपमेंट म्हणजे शारीरिक विकास काय? तर आमच्याकडे माझा आणि मॅडमचा नेहमीचा अनुभव आहे की आमच्याकडे लोक येतात, माझं मूल वाढत नाही, माझ्या मुलाची उंची कमी. आणि हे करताना त्या नंदेचं मुलीची उंची माझ्या मुलापेक्षा जास्ती आहे, मग मावशीच्या मुलाचं वजन माझ्या मुलापेक्षा जास्ती आहे. अशा कंपॅरिझन मध्ये असतात. तर मी असं कोणी लोक बोलायला लागले माझ्याकडे, ते पहिल्यांदा सांगतो, बाई ग, वजनामध्ये मूल तोलू नको. त्यात सुद्धा खात्या पित्या घरांमध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये लठ्ठपणा ही समस्या आहे, बारीकपणा नाही. बाबा लोक सुद्धा बारक्या आणि उंच हिरोईनचे पिक्चर बघायला प्रेफर करतात. ते लठ्ठ हिरोईन्स पसंत करणार नाहीयेत. हे जेव्हा वस्तुस्थिती आहे, उद्या लग्नाला सुद्धा लठ्ठपणा अडचण येणार आहे. त्याच्या पलीकडे जाऊन डायबिटीज, बीपी, हार्ट अटॅक हे जर लठ्ठपणाचे आजार असतील तर कशाला जाड करता आपल्या पोरांना? पण कोणती तरी आजी बोलते, कोणती तरी काकू बोलते, दुसऱ्या कोणाचे पोरगं गुबगुबीत दिसतं, इकडे आईच्या डोळ्यातनं पाणी सुरू होतं. तर याला जास्ती वजन म्हणजे संपूर्ण वाढ नाही. उलटय, चपळ मूल आणि वजन व्यवस्थित वयानुसार असेल तर ते परफेक्ट वजन आहे. सेम हाईट बद्दल
लोक हाईट बद्दल बोलायला लागले, डॉक्टर हाईटसाठी औषध द्या. असं केलं की मी त्या दोघा आई वडिलांकडे वरपासून खालपर्यंत बघतो. मग लोकांना म्हणतो, अरे तुमची उंची बघा, तुमचं मूल तुमच्यासारखंच दिसलं तर बरं ना. तुमच्यापेक्षा तुमच्या मुलाची उंची वेगळी दिसली तर लोक शंका घेतील. हा, तर आता सांगायचा भाग असा आहे की आपलं वजन आणि उंची ही आपल्यावर असली पाहिजे. उंचीचा फॉर्म्युला तुम्हाला सांगितला काय, आईची उंची आणि वडिलांच्या उंचीचं ऍव्हरेज अधिक 5 सेंटीमीटर हे मुलासाठी आणि वजा 5 सेंटीमीटर हे मुलीसाठी. हे ज्या क्षणी लक्षात ठेवाल, आणि ही आपली कधीची उंची आहे, 18 वर्षाची उंची आहे. आणि मग कधीतरी तुमच्या डॉक्टरांच्या मदतीने तुम्ही जर उलटा ग्राफ काढलात आणि मग त्या दिवशीचं उंची आणि वजन बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल आपलं मूल छान चाललंय. याही पेक्षा फिजिकल डेव्हलपमेंटमध्ये महत्वाचं असतं स्किल्स ऑफ इंडिपेंडन्स. मी पुण्यातल्या बऱ्याच शाळांबरोबर आमचं चिरंजीव क्लिनिकचे लोक, मी मॅडम काम करतो, त्या आम्हाला शाळेतल्या टीचर्स काय सांगतात माहितीये, अहो डॉक्टर म्हणे लोकांनी एबीसीडी आधीच शिकवलेलं असतं जे आम्ही शिकवायला पाहिजे, पण टॉयलेट ट्रेनिंग करत नाहीत, कपडे घालायला शिकवत नाहीत, साधे बुटाचे वेलक्रो लावायला शिकवत नाहीत. हे मूल स्वावलंबी नसतं, पण शाळेचे पोएम्स मात्र पटापटा म्हणत असतं. पण हे निमित्ताने सगळ्या इथल्या पालकांनी, अंगणवाडीतल्या शिक्षकांनी, सगळ्यांनी माझी अगदी आग्रह आहे की अर्ली चाइल्डहुड, शिशुवत काय झालं पाहिजे, तर मूल स्वावलंबी झालं पाहिजे. पटत नसेल तर वाक्य सांगतो की 40व्या वर्षी 10वीची परीक्षा देता येते, पण 10व्या वर्षी शिशूचं शिकवता येत नाही. त्यामुळे आत्ताच अर्ली एजमध्ये, शिशु वयामध्ये मुलांना इंडिपेंडंट करणं, स्वावलंबी करणं महत्वाचं आहे. याच्यासाठी इंग्रजीमध्ये एक छान शॉर्ट फॉर्म लक्षात ठेवा. चांगली शारीरिक वाढ काय, तर स्टॅमिना म्हणजे दमसास. त्याच्या वयाची मुलं खेळतात तेवढं तुमचं मूल खेळत असेल, व्हेरी गुड. झोप, पुरेशी झोप, मग ती झोप 4 तास असेल आणि पारगे एनर्जी असेल तरी छान. युजली या वयामध्ये 8 तास झोप लागते, ती झोप नीट असेल. स्किल्स म्हणजे कौशल्य, ती जर आपल्या मुलाची इतर मुलांच्या एवढी असतील आणि मेजर आजार नसतील, सर्दी खोकले उलट्या जुवाला पाहिजेतच, नाही तर आमच्या बालरोग तज्ञांचं व्हायचं कसं. त्या बारीक सारीक आजार पाहिजेत पण मेजर आजार नसावेत. हे जर 4 गोष्टी व्यवस्थित असतील तर वी शुड से दॅट चाइल्ड इज हेल्दी. ओके, हे झालं शारीरिक. पण या शारीरिक वाढीचा सगळ्यात महत्वाचा भाग काय असतो, तो म्हणजे शेवटी आईच्यासाठी असते, ते म्हणजे पोरग खातं कसं. आणि इथं मात्र कोणती आई आपल्या मुलाच्या खाण्याबद्दल समाधानी नसेल, बाळ गुटगुटीत असलं तरी. का नसेल असं, एकदा याच्यातले बेस्ट व्यक्ती आईच असू शकते. मी माझ्या अश्विनीला विनंती करतो तिने याच्यावर बोलावं. नमस्कार. आधी सर्वप्रथम स्पेसच्या अपर्णा मॅडम, सचिन सर आणि सर्व आजचे पार्टिसिपंट्सना मी थोडी रेडिओ मिरची भाषा वापरणार आहे, कधी इंग्लिश थोडं मराठी. तर मुलांचं जेव्हा वाढ आणि विकास या सगळ्यात बघताना मुलांचं वजन, उंची हा आईबाबांचा महत्वाचा विषय आणि पोषण व्यवस्थित होणं. तर पोषण व्यवस्थित म्हणजे काय, तर समतोल आहार पाहिजे, जेवणाच्या चांगल्या सवयी पाहिजेत आणि चांगल्या सवयी म्हणजे महत्वाचं असं आहे की जेवताना मुलांना एक तर त्या जेवणाचा आस्वाद घेता आला पाहिजे. त्यावेळेला अभ्यास, परीक्षा याचं डिस्कशन करू नका आणि सर्वात महत्वाचं टीव्ही, मोबाईल याच्या पुढे त्याला खायला घालू नका. समतोल आहार म्हणजे साधं सोपं आहे की तृणधान्य, भाज्या, फळं, कडधान्य या सर्व युक्त आणि असे वेगवेगळे आपले 5 फूड ग्रुप्स आहेत, त्याचं इन्क्लुजन हवं. अगदी महत्वाचा मुद्दा म्हणजे मुलांना खायला घालताना बळजबरी, फोर्सफुली घालू नका. अर्धी खाल्ली, अजून अर्धी खाल्लीच पाहिजे असं करून ठासून भरू नका. मुलांचं पोट आणि त्यांची आवड याचं तुम्ही एक समतोल साधा. मुलांना काही काही वेळेला एक पदार्थ दिला की ते म्हणतात, अरे आई तू तर शिरा केलाय, मला शिरा नको. मग आई म्हणली थालीपीठ नको. मग त्याच्यातनं काय होतं, चल तू बिस्किटं खा, ब्रेड खा, झालं. मग पर्याय आपण कुठले द्यायचे, ते पर्याय आपण पौष्टिक अन्न पदार्थांमधनं द्यायचे. म्हणजे याच्यामध्ये फळं, भाज्या येऊ शकतात. त्याच्याबरोबर आपले नेहमीचे जे सर्व आपले भारतीय पदार्थ, महाराष्ट्रीयन पदार्थ त्यांचा विचार करा. आणि अगदी महत्वाची गोष्ट म्हणजे मुलांवरचं प्रेम व्यक्त करणं. त्याच्यासाठी जर कॉमनली बघितलं तर टीव्हीचा आपल्यावर जो प्रभाव आहे, त्यामुळे पटकन पालक जरा कुठे स्टार मिळाला, जरा काही कौतुक करायचं म्हणलं की लगेच कॅडबरी चॉकलेट आणतात. आणि ते सुद्धा का, तर अमिताभ बच्चन सांगतोच, पप्पू पास हो गया, कॅडबरी लेके जाओ. मग आपणही आपल्या मुलांना तुम्ही आणत राहता चॉकलेट, कॅडबरी, पण हे एक तर मुलांसाठी पोषण मुक्तच असं असलेलं हे आहे. त्यामुळे पोषणयुक्त आहार द्यायचा असेल तर मुलांना त्यावेळेला ड्रायफ्रुट्स द्या, फळं द्या. आणि जे वेळेची मर्यादा ही कशी ठेवायची, तर मुलांना एखाद्या वेळेला आपण खायला दिलं तर एक साधारणतः अर्धा तास दिलेला आहे, त्यानंतरही मूल रेंगाळतंय, थोडं मोठं मूल आहे 5 वर्षाच्या पुढचं, तर मग अशा वेळेला त्याला सांगायचं आता जेवण झालंय, थोड्या वेळाने परत आपण तुला जेवायला देऊयात. यालाच फॉरेन कंट्रीजमध्ये टाइम आउट मेथड म्हणतात. या सर्व गोष्टींचा छान वापर केलात तर मुलांचे खाण्यापिण्याचे नखरे बरेचसे सुटतील.
आता ह्याबरोबर एक दुसरा मुद्दा घेणार आहोत, कारण आपल्याला सर्व एन्हान्सिंग पोटेन्शियल्स आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व बघायचं, त्यामुळे आहारावर खूप बोलणार नाही आहोत. इथे एक लाडकी बाराखडी आहे सरांची सीची, ती मी तुम्हाला सांगते. चॉकलेट, केक, पेस्ट्री, कोल्ड्रिंक, क्रीम, कॉफी, चिप्स, चिवडा, चायनीज, चीज, पिझ्झा आणि पावभाजी, हे सगळे सी पासून सुरू होणारे सगळे पदार्थ आहेत. पण हे पदार्थ टाळायचे, मुलांच्या आहारात येऊ द्यायचे नाहीयेत. आणि त्याचं कारण जाणून घ्यायचंय. कारण हे पदार्थ टाळण्यामागचं महत्वाचं कारण हे जंक फूड आहे. ह्याच्यामुळे डायबिटीज, म्हणजे हार्टवरती लोड, म्हणजेच हायपरटेन्शन, ओबेसिटी, लठ्ठपणा, हे अगदी लवकरच्या वयात मुलांना येऊ शकतं. आणि हे आजार फक्त शहरी राहिलेले नाहीयेत, हे आता खेडोपाडी सुद्धा पोचतात. त्यामुळे हे आपल्याला जंक फूड जे आहे, हाय कॅलरी आणि फायबर कमी असलेलं, हे निश्चित टाळायचंय. आणि आपल्याला मुलांना, आता पावभाजीबद्दल एका पालकांनी विचारलं, की पावभाजी सुद्धा द्यायची नाही का? त्याच्यामध्ये मी सांगेन, तुम्ही सगळ्या भाज्या घालणार असाल आणि घरी पोळी बरोबर दिलत, तर तुम्ही एक छान कॉम्बिनेशन केलंय आणि मग तीच भाजी तुम्ही पौष्टिक बनवली. ओके. त्यातला ब्रेड टाळलात, म्हणजे ज्याच्यामुळे कॉन्स्टिपेशन होणार आहे आणि पोषण मूल्यांचा अभाव असेल, तर ते टाळलंय. तर अशा प्रकारे छान छान विचार करा आणि नवीन रेसिपीज, आणि ते सुद्धा पौष्टिक अन्न मुलांना खायला द्या. या पावाबद्दल विशेष करून तुम्ही म्हणजे सुप्रिया मॅडमला पटकन रिस्पॉन्स देतोय. तो म्हणजे पाव म्हणजे मैदा आणि तो कसा बनवला जातो त्याच्याबद्दल आपण इथं आपल्या मुलांसाठी सगळ्यात चांगला गोड, सगळ्यात चांगल्या गोष्टी करत असतो. पण जेव्हा आपण ऍक्च्युली बाहेरून पावभाजीसाठी पाव विकत आणतो, तर त्याची परिस्थिती काय आहे, तो कसा बनवलेला गेलाय, त्याची स्वच्छता काय, काही माहित नसतं. आणि एकदा त्या पावाची सवय लागली की मग आईच्या हातची पोळी मुलांना आवडत नाही. त्या शिशु वयामध्ये आईच्या हातचं खायला शिकवणं ही खूप मोठी गरज आहे. का? तर या वयात जर चांगल्या सवय लागलेल्या असतील, तर नंतरच्या वयामध्ये मुलांना बाहेरचं जरी समोर अन्न आलं, तरी घरी जाऊन परत आईच्या हातचा वरण-भात खावासा वाटतो. म्हणून शिशु वयामध्ये जंक फूड टाळलेलंच बरं. मला कळतं इथल्या बऱ्याच पालकांना ते पावभाजी सोय असते. या प्रकारचे जंक आपण ज्याला म्हणतो, तुम्ही आम्ही खात नाही का? कधीतरी खातो, पण ते कधीतरीच व्हायला पाहिजे. एखादी आई जेव्हा मला म्हणते, आम्ही आठवड्यातून 2दा करतो, तेव्हा नक्की चुकतंय. आपण काळजी घेऊयात, की महिन्यातनं एकदा ते सुद्धा रिवॉर्ड म्हणजे काहीतरी मोठं कौतुक म्हणून ती गोष्ट करूयात. पण परत एकदा कौतुक कुठून व्हायला पाहिजे? पाठीवरच्या शाबासकीने व्हायला पाहिजे, जवळ घेऊन व्हायला पाहिजे, खायला घालून नाही. आपण पुढे जाऊयात. आता आपण हे बघितले पदार्थ कुठले टाळायचे, पण याविषयी तुम्हाला आणखीन माहिती हवी असेल, तर आमच्या दोघांचं पुस्तक आहे आई मी काय खाऊ. त्या पुस्तकात तुम्हाला अगदी विस्तृत माहिती मिळेल. आणि लक्षात ठेवायला हरकत नाही, डाएट प्लॅनिंग हे एक तर शास्त्र आहे, पण मुलांना खायला घालणं ही कला आहे. आणि ती कला आणि त्याचं एकूण सर्व तंत्र याविषयी नंतर कधीतरी बोलू. एकच वाक्यानिमित्ताने आजपासून प्रयत्न करू, की खाण्याच्या टेबलावर युद्ध करायचं नाही. खाताना चेहरा आनंदी ठेवायचा. मुलांनी कमी खाल्लं तरी चालेल, काही दुःख होणार नाही, पण मारामारी करून खायला देऊ नका. आपण तिथून पुढे जाऊ, कारण आपल्याला बऱ्याच गोष्टी करायच्यात. आता सगळ्यांना चॅट विंडोमध्ये तुम्ही उत्तर द्यायचंय 1, 2, 3, 4. आपल्या मुलासाठी किंवा 3 ते 5 वर्षाच्या मुलांसाठी या चारातला पोहणं, आम्ही गृहीत धरू की कोविड संपलाय. पोहणं, स्केटिंग किंवा रनिंगच्या ऍक्टिव्हिटीज, ग्राउंड ऍक्टिव्हिटी, जनरल ग्राउंडवर खेळणं आणि जिम्नॅस्टिक्स. अशा आता 4 गेम्स म्हटलेत. अजूनही आपण काय काय सांगू शकू. या चारापैकी तुम्हाला कुठला चांगला योग्य वाटतो? प्रत्येक उत्तर योग्य असू शकतं. सांगा बरं, सगळ्यांनी पटापटा चॅटमध्ये उत्तर द्यायला लागा, की तुम्हाला काय आवडेल. शाबास. आय थिंक माझं काम इथं झालंय. तुमच्यातल्या पटकन पहिल्या ज्या पटापटा बोलणाऱ्या लोकांनी आहेत, त्यांनी सगळ्यांनी एका दोघांनी एक केलेलं आहे. काही 3 आणि 4 असे म्हटलं. आपण मी थांबणार आहे आणि लेट्स स्टॉप दिस चॅट फॉर द टाइम बिंग. आणि एक विचार करूयात, की तुमच्या सगळ्यांचा विचार बरोबर आहे, की ग्राउंड ऍक्टिव्हिटी लहान वयात महत्वाची. कारण या वयामध्ये आपल्या स्थूल स्नायूंची, आपण ज्याला ग्रॉस मोटर डेव्हलपमेंट, ही जनरल डेव्हलपमेंट होत असते. अशा वेळेला त्यांना बॅट बॉल हातात देणं, उद्याचा सचिन तेंडुलकरचा विचार करणं, उद्याचा हॉकी प्लेअर बनवणं, याची घाई करू नका. आणि हे करताना सुद्धा कॉम्पिटिशन नको. आपल्या पुण्यामध्ये बालभवनमध्ये मी काम करतो, तर बालभवनमध्ये माझा आणि मॅडमचा एकदा गमतीदार अनुभव आहे. आम्ही तिथे काहीतरी कारणासाठी गेलो होतो. मुलं कबड्डी रनिंग करत होते आणि एक मुलगी ती काहीतरी मध्ये मध्ये पडत होती. चांगला पळत होती, पण पहिली येऊ शकत नव्हती. ती मुलगी बाहेर आल्यावर तिच्या आईने तिची जी काही वास्तपुस्तक घेतली आहे, की असं काहीतरी त्या मुलीला वाटलं होतं, की आपण आयुष्यातली खूप मोठी चूक केली आहे. नो कॉम्पिटिशन. खेळण्यामध्ये आत्ता तरी स्पर्धा नको. ती स्पर्धा जेव्हा ऑलिम्पिकच्या स्पर्धेत जातील तेव्हा बघूयात. पण लहान वयामध्ये मुक्त खेळणं, मजा करत खेळणं, आणि ते करताना त्याला शिस्त न लावणं हेही गरजेचं आहे.
आणखीन एक गंमत, मला आणि मॅडमला आता एकांच्या घरी गेलो होतो आम्ही आणि त्यांना विचारलं तुमचा मुलगा कुठे आहे? तर त्या आईने सांगितलं अहो तो फुटबॉल खेळतोय. म्हटलं फुटबॉल खेळतोय कुठे आहे तो? कुठल्या ग्राउंडवर गेलाय? आणि आता कोविडच्या काळात नाही नाही म्हणे, बाहेर कुठे गेलाय? आज बेडरूम मध्ये व्हिडिओ गेम खेळतोय. फुटबॉलला पाय लावून न लावता सुद्धा जर फुटबॉल खेळत असेल, हा गेम नाही, त्यांनी शारीरिक हालचाल होणार नाही. त्यामुळे टीव्ही आणि कॉम्प्युटर गेम्स, मोबाईल गेम्स पासून मुलांना स्ट्रिक्टली लांब ठेवा. ते करताना आपण किती खेळतो याचाही विचार करू. मुद्दामून एखाद छान आईचं मुलाबरोबर तिथं चित्र घेतलंय. स्लाइड छान दिसावा हेतू होताच. पण त्याहीपेक्षा हेतू होता, की खरंच इथल्या इथल्या बऱ्याचशा मातांना, आयांना मला विचारायचंय, की तुम्ही तुमच्या मुलाबरोबर किती मुक्त खेळता? लोक काय म्हणतील याचा विचार करू नका. आपलं मूल काय म्हणेल? जी आई आपल्या मुलाबरोबर खेळत असते छान, त्या आईला त्या मुलाला उद्या शिस्तीचा धडा देणं अवघड नाही. आणि हे करताना तुमची तब्येत चांगली राहील. आपल्या मुलाबरोबर मनसोक्त खेळा. हा टाइम परत येणार नाहीये. त्यामुळे माझी तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, की भरपूर खेळणं या वयात, लहान वयात खूप महत्वाचं आहे. आपण अजून पुढे जाऊयात. हे आपण ग्रॉस मोटर आधी शारीरिक बघितलं, आता आपण स्थूल स्नायूंचं बघतोय. आता आपण तिसरा पार्ट विचार करू, तो म्हणजे फाईन स्किल्स, हस्तकौशल्य. इथे हस्तकौशल्यामध्ये वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीजची चित्र आम्ही दाखवली आहेत. अगदी सुरुवातीला तुम्ही बघितलं तर क्ले किंवा तुम्ही चिकणमातीचा वापर करून छान शेप्स बनवू शकता किंवा घरामध्ये उपलब्ध असलेलं गव्हाचं पीठ सुद्धा वापरू शकाल. त्यानंतर मुलांना वेगवेगळ्या प्रकारचं आर्ट अँड क्राफ्टसाठीचं मटेरियल द्या. त्याच्यामध्ये कधी क्रेयॉन येतात, कधी खडू येतात. त्यांनी मुक्त त्यांना एक्सप्रेस होऊ देत. ओरिगामी सारख्या ऍक्टिव्हिटीनी मुलांची हाताची स्किल्स, की जे पुढे जाऊन सगळ्या पालकांचा पडणारा प्रश्न आहे, की हा नीट लिहित नाही, चित्र चांगली नंतर काढत नाही, डायग्राम काढत नाही. त्याचा बेस हा आहे. पेपर कटिंग, कित्येक पालक 5-5, 7-7 वर्षाच्या मुलांना कात्री हातातच देत नाहीत. अर्थात ही कात्री आर्ट अँड क्राफ्टची म्हणजे चाइल्ड सेफ सीझर पाहिजे. आणि याच्याबरोबर 2 गोष्टी, मुलांच्या उंचीला तो फळा पाहिजे आणि त्यांना लिहिण्याची सोय केली पाहिजे. आणि सगळ्यात शेवटचं ते म्हणजे बटणं लावणं, काढणं. म्हणजे मी मगाशी सर जसं बोलले ना, की बऱ्याच मुलांना शाळेत आले तरी वेल्क्रो त्यांना त्यांचा लावता येत नाही बूटचा. तशी शर्टाची बटणंही लावता येत नसतात, काढता येत नसतात. हे बेसिक स्किल आहे, पण बऱ्याच वेळेला पालकांकडून दुर्लक्ष होतं. तर याविषयी अगदी आवर्जून पालकांना ट्रेनिंग द्या. त्यांना सुरुवातीपासून सांगा, की ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष होऊन देऊ नका. इथल्या अंगणवाडीच्या शिक्षिकांना तर माझं आवर्जून सांगणं असेल, या गोष्टीवर तुम्ही काम करा. तुम्हाला ती मुलं आणि नंतर पर्यायाने त्यांचे पालक खूप मोठा दुवा देतील. आता नाही एबीसीडी शिकवलं तरी चालेल, पण बोटांचा छान वापर करणं, आपल्या बोटांची जादू मुलांना वापरता येणं. इथल्या सगळ्यांना आम्ही जर आता जर ओपन ऑन स्टेज जर वर्कशॉप असतं, तर मी सगळ्यांना आता बोट करायला लावली असती आणि मग तेव्हा कळलं असतं किती गडबड होते. मला इथे पटकन कोपरा करायचं, ते डाव्या कोपऱ्यातलं जे फळ्याचं चित्र आहे, मॅडम बोलल्याच मुलांची उंची. उंची म्हणजे काय? त्या बोर्डाच्या मध्यावर खांदा पाहिजे. समोर लिहिलं पाहिजे, समोर हात पाहिजे, खाली नको. कारण मुलांना लहान वयामध्ये दृष्टी आणि बोटांचं आपापसातलं नातं जमलेलं नसतं. आपण पुढे जाऊयात, बऱ्याच गोष्टी शिकायच्यात आपल्याला. इथे एक तुम्हाला लेखनपूर्व कौशल्यांबद्दल मला सांगायचं. मुलं स्क्रिबलिंग म्हणजे गिरगोट्या काढणं 18 महिन्याला करायला लागतं. उभी लाईन 2 वर्षाला करायला लागतात. आडवी लाईन त्याच्या पाठोपाठ येते. गोल काढणं 3ऱ्या वर्षाला जमायला लागतं आणि असं करत करत त्रिकोण हा 60 महिने म्हणजे 5व्या वर्षी येतो. हे का मी सांगतोय त्याचं कारण लक्षात घ्या. याचा अर्थ लवकरच्या वयापासून हे सगळ्या मारामाऱ्या करू नका. आणि सगळ्यात महत्वाचं, आता तुम्हाला सगळ्यांना एक गमतीदार प्रश्न आहे. इंग्रजी अल्फाबेट ए, पहिला शब्द ए हा एक ट्रायंगल आहे. आता तुम्ही मला सांगा, तो ट्रायंगल काढायला जर 5व्या वर्षी जमत असेल, तर मुलांना 2ऱ्या-3ऱ्या वर्षी द्यायचं का एबीसीडी लिहायला? पण आम्ही पालकांना असं वाटतं, की आत्ता एबीसीडी लिहिला, की उद्याची पीएचडी आमचीच, उद्याचे अब्दुल कलाम आमचेच आणि उद्याचा गोल्ड मेडल आपल्या आईन्स्टाईन आम्हीच होणार आहोत. तर माझी सगळ्यांना विनंती आहे, फ्री रायटिंग स्किल्स, लेखनपूर्वक कौशल्य करताना मुलांना आधी ते एन्जॉय करू दे. लहान वयापासून त्यांची बोटांची डेव्हलपमेंट झालेली नसताना त्यांना हे करायला लावणे चुकीचं आहे. पण मग आपण पेन्सिल कशी धरायला शिकवायची ते एक लक्षात घ्या. हे 3 ठिपके बघा. जे एखादं पेन्सिल किंवा पेन आपण हातात धरतोय मूल, तेव्हा समोरून बघितलं तर ते 3 ठिपके दिसले पाहिजेत. एका साईडचा अंगठा, बाजूच्या बाजूला एक इंडेक्स फिंगर बोट दाखवण्याचं आणि मधलं बोट खाली. आणि तिघांमधला एक इक्विलॅटरल ट्रायंगल, समभुज त्रिकोण तयार होणं हे पेन्सिल ग्रीप आहे. कशी धरायची? एक सोपी ट्रिक आहे. हाताचा उंदीर करा, आम्ही त्याला म्हणतो माऊस. माऊस मध्ये पेन घाला किंवा पेन्सिल घाला, खोल फिरवा, ही झाली आपली पेन्सिल ग्रीप.
हे करताना लक्षात घ्या बोटाशी ताणलेली नाहीये. अशी मुलं तळून 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 लिहितात आणि मग आई वडील म्हणतात टीचर केवढा होमवर्क देतात. प्रत्यक्ष असतं आपण त्याची ग्रीप चुकीची केलेली असते. त्यामुळे हायपर एक्सटेन्शन नको. सुरुवात जाड पेन्सिलनी करा, खडू देऊन करा आणि मग कालांतराने पेन आणि गोष्टींचा वापर करा. एक महत्वाचं इंग्लिश मधलं मला ते त्यातली रायमिंग आठवतं म्हणून आवडतं म्हणून बोलतो. अर्ली इंट्रोडक्शन ऑफ पेन कम्स विथ अ पेन. ते दुखतं आणि मग मुलं लिहायला त्रास देतात. तर सुरुवात करतानाच पेन्सिल, परत एकदा माऊस बघून घ्या, हातात पेन्सिल गोल फिरवली, पुढे आली. दिस इज अ पेन्सिल ग्रिप. ओके, आपण याच्यात थोडं पुढे जाऊया. तर ही पेन्सिल धरायची कशी? पण नुसते पेन्सिल धरण्याने अक्षर चांगलं होतं का? नाही होत. हँडरायटिंग इज नॉट जस्ट इन हँड्स. मुलं ज्या टेबला खुर्चीशी बसतायत त्याची उंची व्यवस्थित पाहिजे. समजा आपल्या डायनिंग टेबलापाशी बसत असतील तर त्याच्या पायाशी असं एक स्टूल द्या की पाय स्थिर असतील. मुलांचा कोपरा, मुलांची बैठक, गुडघे आणि पावले हे सगळे काटकोनात पाहिजे. पटत नसेल तर तुम्हाला मी प्रयोग सांगतो. झोपाळ्यावर बसा आणि नाव गाव लिहून बघा. तुमच्या हस्ताक्षराची क्वालिटी जाईल. पण तुम्ही ते स्थिर बसून लिहा, तुमच्या हस्ताक्षर आपोआप चांगलं होईल. हे याच वयात करायचे. 3 ते 6 वर्षामध्ये जर मुलांच्या हस्ताक्षराला काम केलं तर लोक त्याला डॉक्टरांचं हस्ताक्षर म्हणणार नाही. आमच्या डॉक्टरांसारखं घाणेरडं अक्षर नको असेल तर आत्तापासून हस्ताक्षरावर काम करा. तुम्हाला लक्षात येईल शक्य आहे. आता काय ऍक्टिव्हिटीज? आता सगळ्या पालकांना विनंती करते आणि अपर्णा मॅडम आणि सचिन सर, शक्य तर तुमचा व्हिडिओ ऑन करा आणि ह्या ऍक्टिव्हिटीला जॉईन व्हा. जे हो, पालक नक्कीच. हाताने लिहितात त्यांनी आता मुलाचं नाव डाव्या हाताने लिहायचंय. स्वतःच्या मुलाचं, ज्यांचं लग्न झालेलं नाहीये, मूल नाहीये, ते त्यांच्या शाळेतल्या अंगणवाडीतल्या मुलांचं लिहू शकतात. स्वतःचं नाव लिहा, स्वतःचं नाव लिहा, डाव्या हाताने लिहा. सुरू करा बरं लिहायला. जे हो, पालक नक्कीच. हाताने लिहितात त्यांनी आता मुलाचं नाव डाव्या हाताने लिहायचंय. स्वतःच्या मुलाचं, ज्यांचं लग्न झालेलं नाहीये, मूल नाहीये, ते त्यांच्या शाळेतल्या अंगणवाडीतल्या मुलांचं लिहू शकतात. स्वतःचं नाव लिहा, स्वतःचं नाव लिहा, डाव्या हाताने लिहा. सुरू करा बरं लिहायला. मी पण लिहायचा प्रयत्न करतेय. ओके, अपर्णा मॅडम तुमचं झालं की सांगा, मग पुढची ऍक्टिव्हिटी सर्व पार्टिसिपंट्सने करायची. आपण अपर्णा मॅडमला पार्टिसिपंट म्हणून आता समजूयात. आता दुसरी ऍक्टिव्हिटी आहे. आता अपर्णा मॅडम दुसरी ऍक्टिव्हिटी, जी लोक डाव्या हाताचा वापर करतात, म्हणजे डावखुरे आहेत त्यांनी उजव्या हाताने, आणि जे नेहमी उजवा हात वापरतात त्यांनी डाव्या हाताने ही ऍक्टिव्हिटी करायची. तुम्ही केस विंचरायचे डाव्या हाताने. चला बरं अपर्णा मॅडम केस विंचरा. सर पण तुमच्या बरोबर जॉईन होतील. केस विंचरण्याची ऍक्टिव्हिटी. खोटा खोटा कंगवा, उजवीकडे जमत नाहीये. ओके, जरा गंमत येते ना वेगळी ऍक्टिव्हिटी करताना. हा, आणि आता मॅडम, आपल्या मराठीतला ळ अक्षर किंवा लेझी एट म्हणला जातो, तसं आता सर्व जणांनी जे उजव्या हाताने लिहितात त्यांनी डाव्या हाताने सर करतात बघा. अपर्णा मॅडम करा बरं डाव्या हाताने. आता उजव्या हाताने ळ लिहा. ओके, आता दोन्ही हातांचा वापर करा. ओके, जरा गंमत येते, मजा वाटतेय. तर ऍक्च्युली ही जी ऍक्टिव्हिटी आहे की तुम्ही असं म्हणू शकाल छोटासा ब्रेक आहे हा. अभ्यास आपला प्रौढ शिक्षण वर्ग चालू आहे त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये सांगेल की याचा पर्पज जो आहे ते सर एक्सप्लेन करतील. तर आपण जेव्हा उजवे उजखोरी मुलं जे असतात, राईट हँडेड असतात, त्यांचा डावा मेंदू काम करत असतो आणि आपण सारखा डावा मेंदू वापरत असतो. तुमच्यात एका पार्टिसिपंटने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर इथं आहे. अशाच आपण काय करत असतो ते उदाहरण लक्षात घ्या. असं इमॅजिन करा की आपण एक 2 बैलांची बैलगाडी चालवतो. त्यातला आपण डाव्या बैलाला फटके मारतोय आणि त्याला पळवतोय आणि उजवा बैल आळशी आहे. 1 किलोमीटर 2 किलोमीटर झालं तर तो डावा बैल ज्याला आपण फटके मारून पळवतोय तो दमणार, उजवा बैल तर आळशी आहेच, आणि दोघं मिळून एका जागी बसणार आणि बैलगाडी पुढे जाणार नाही. हेच आपल्या मेंदूचं घडतं जर आपण फक्त डाव्या मेंदूला कामाला लावलं तर. डाव्या मेंदूला आपण सारखं कामाला लावण्याने तो पटकन एक्झॉस्ट होतो आणि राईट ब्रेन असलेलं त्याला वापर न केल्यामुळे त्यातली कौशल्य जातात. दुर्दैवाने आपली जी आत्ताची जी ट्रेडिशनल एज्युकेशन आहे, म्हणजे आपलं कालांपासून चालत आलेलं जे आहे, त्याच्यामध्ये लिखाण, भाषा, गणित हे सगळं आपल्या डाव्या मेंदूत चालत असतं. उजव्या असलेल्या डाव्या मेंदूच्या हाताच्या उजवा असेल. पण मग अशाच उजवा मेंदू काय करत असतो? तर अशाच उजवा मेंदूचं खरं काम काय आहे? तर उजवा मेंदू हा क्रिएटिव्ह आहे, तो सृजनशील आहे. उजव्या मेंदूला इमॅजिनेशन म्हणजे कल्पनांचे पंख असतात. उजव्या मेंदूला 3 डायमेन्शन, त्रिमिती ज्ञान असतं.
स्पेस म्हणजे आजूबाजूच्या जगाची परिस्थिती असते आणि सगळ्यात महत्वाचं भावनांची सेंटर्स उजव्या मेंदूत आहे. आता लक्षात घेऊया की हे सगळं आपल्या लहान मुलांमध्ये असतं आणि आम्ही इतके ग्रेट पालक असतो की आम्ही ठोकून ठाकून त्यांच्या भावना बंद करतो, त्यांच्या कल्पना बंद करतो, त्यांच्या जे सृजनशीलता बंद करतो आणि त्यांना सांगतो ली एबीसीडी. होतंय की नाही? आज माझ्या सगळ्यांना विनंती आहे की आपल्या मुलांच्या भावनांना, त्यांच्या कल्पनांना वाव द्या. त्यांना त्यांच्या गोष्टी सांगू देत. त्यांच्या एखाद्याच्या गोष्टीमध्ये सूर्य आणि चंद्र हातात हात घेतील. व्हेरी गुड. त्यांच्या एखाद्या चर्चेमध्ये पृथ्वीच्या पोटातून पाणी धबधब्यासारखं बाहेर काही मुलांची इमॅजिनेशन काही असू शकते. रिस्पेक्ट करा आणि अशाच इमॅजिनेशन मधनं, अशाच क्रिएटिव्हिटी मधनं नवीन नवीन शोध लागत असतात. या दोन्ही मेंदूंचा एकत्र वापर करणं याला खूप महत्व आहे. त्या चित्रांचा वापर म्हणजे उजवा मेंदू. म्युझिकचा वापर आता बघा ना, लहान मुलं याच्या तालावर म्युझिकच्या तालावर लगेच ठेक्यात फेर धरतात, नाचायला लागतात. पण गंमत अशी होते, ही मुलं वर्ष पहिली दुसरीत जायच तोपर्यंत नाचणं विसरून जातात. त्यांचा जोडा आपण किती वेळा नाचतोय, आपण किती म्युझिक एन्जॉय करतोय आणि आपण मुलांबरोबर किती वेळा करतोय हे जमायला लागलं तर तुम्हाला लक्षात येईल डावा आणि उजवा मेंदू छान जोडला जाईल आणि डावा आणि उजवा मेंदू एकत्र जोडला गेला तर ताकद येणार आहे. मगाशी मॅडम जे ऍक्टिव्हिटीज घेत होत्या ना, कधी तुम्हाला थकायला झालं, काम खूप झालंय असं वाटतंय, वापरून बघा उजव्या मेंदूची कामं, म्हणजे डाव्या हाताच्या गोष्टी करून बघा. मगाशी बोललो तसं लळ काढून बघा. डाव्या उजव्या मेंदूचे ज्याच्यामध्ये काम आहे अशा गोष्टी करा. साधी बाहेरचं जग बघा, पानं फुलं बघा, लांब बघण्याचा प्रयत्न करा. उजवा मेंदू आपोआप वापरला जाईल आणि तुम्हाला आपोआप चार्जिंग होईल. मोबाईल आपण जसं चार्जिंग करतो तसं उजवा मेंदू वापरला तर डावा मेंदू चार्ज होतो. आता आपण पुढे जाऊयात. आतापर्यंत आपण काय काय बघितलं, थोडीशी प्रौढ शिक्षणच चाललंय मला कळतंय, पण पहिला आपण शिकवलं शारीरिक विकास, दुसरा भाग शिकवला स्थूल स्नायूंचा विकास, तिसरा बघितला फाईन स्किल्स, सूक्ष्म हस्तकौशल्य. आता आकलन म्हणजे बौद्धिक क्षमता, म्हणजेच आता माझी सटकली. आपला जो खास आता माझी सिंगम मधला आता माझी सटकली तो मेंदू म्हणजे कॉग्निटिव्ह ब्रेन, बौद्धिक क्षमतांचा ब्रेन. पण हे कसं शिकायचं तर शिकताना परत एकदा दुर्दैवाने आपण कसं शिकवतोय माहितीये, ए सेज ऍपल, बी सेज बॅट, की सी सेज कॅट. मला आता सुद्धा गोंधळ व्हायला लागला. पण ते एबीसीचा काय अर्थ आहे? काहीच अर्थ नाही एबीसीला. एबीसी ही सांकेतिक भाषा आहे. शिकवलं कसं पाहिजे? वस्तूकडून शब्दाकडे. उदाहरणार्थ आपण सफरचंद दाखवलं, शो द ऍपल, मग ऍपलचं चित्र दाखवा बरोबर आणि मग म्हणा ए सेज ऍपल. ऑब्जेक्ट फर्स्ट, पिक्चर सेकंड, वर्ड थर्ड. ह्याचं का करायचं? जी गोष्ट मुलांना दिसते, हाताळता येते, त्याच्यावर त्यांचा विश्वास बसणार आहे. जी गोष्ट दिसत नाही त्याच्याबद्दल आपला विश्वास नाहीये. तर कोणी आपल्याला सांगितलं की तुम्हाला आम्ही 25% इंटरेस्ट रेटनी पैसे द्या आमच्याकडे, आम्ही गाव. आपण म्हणतो आम्हाला दिसतात कुठे, आम्ही नाही पैसे भरणार. तसंच मुलांचं शिक्षण आहे. वस्तू आधी दाखवा आणि या वयामध्ये इतक्या गोष्टी दाखवण्यातल्या आहेत. आपल्या घरातल्या गोष्टी आहेत, साधी भाज्या आहेत, फळं आहेत, कपडे आहेत, बाथरूमच्या गोष्टी आहेत, किचन मधले खेळणी आहेत. पैसे खर्च करायची गरज नाही. गोष्टी दाखवा. ऑब्जेक्ट, पिक्चर आणि वर्ड हा खेळ तुम्ही पहिलीपर्यंत चालू ठेवा. अंगणवाडीच्या यांच्यासाठी उत्कृष्ट खेळ आहे. ऑब्जेक्ट दाखवून त्याच्याबद्दल बोलणं ही मेंदूच्या विकासाची खूप सोपी ट्रिक आहे. मेंदूच्या विकासाला अजून एक गोष्ट करता येईल. तुम्हाला सगळ्यांना चॅलेंज, कोणी सांगू शकेल का? मी थोड्या वेळासाठी आता 30 सेकंदाचा वेळ देणार आहे मोजून, की हे दोन्ही गोष्टी कुठे आहेत? महाराष्ट्रातल्या आहेत एवढं सांगतोय. पण तुमच्या जवळ तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेरच्या असाल तरी वेलकम. अशा प्रकारच्या गोष्टी तुमच्या जवळ असतील तर दाखवा. मी चॅट विंडो ओपन केली. सांगू शकाल? स्वाती मॅडम डिटेल सांगा. युअर राईट. ठोसेगर, वाव. दुसरं काय? दुसरं ठोसेगर बरोबर आहे. चिखलदरामध्ये सुद्धा वेगळ्या प्रकारचा धबधबा आहे. मारले आता सगळ्या धबधब्यांची नावं येतील पण आन्सर वॉज ठोसेगर. मला उजवीकडचं उत्तर हवंय. उजवीकडचं उत्तर. ही पवनचक्की कुठे आहे? विंडमिल मिरजला आहे. जवळच्या पवनचक्क्या खूप ठिकाणी बघितल्यात. पण गंमत म्हणजे ह्या ज्या पवनचक्क्या त्या चाळकेवाडी नावाची ठोसेगरच्या जवळचे. थँक्यू. आता आपण थांबूयात. आय एम व्हेरी हॅपी दॅट तुम्ही सगळ्यांनी खूप चाळकेवाडी. येस, विधात्यांचं आणि स्वाती मॅडमचं पहिलं कौतुक. आय थिंक आपण थांबूयात. बाकी सगळेजण आता खूप साऱ्या पवनचक्क्या महाराष्ट्रातल्या काढतील इथं. काय करायचं? पण आपण मुलांना घरात बसून फिजिक्स शिकवायला लागलो. विंडमिल म्हणजे काय, पवनचक्की म्हणजे काय, घरात बसून खेळणं आणि प्रत्यक्ष पवनचक्कीच्या खाली उभं राहून पवनचक्कीबद्दल बोलणं, यात खूप फरक आहे. सेम
पाणी उंचावरून पडतं त्याच्याने काय घडतं, मग धबधबा म्हणजे काय, मग पाण्याचं पुढे जलचक्र काय, हे जर प्रत्यक्षात निसर्गात दाखवलं असेल तर ते सगळ्यात चांगलं आहे. कारण काय, अनुभव हा उत्कृष्ट शिक्षक आहे. इथल्या सगळ्या पालक आणि शिक्षकांना माझं एक होमवर्क साठीचं पुस्तक आहे. 1 दिवसाच्या सहली पुण्याजवळच्या आणि कोकण सहली, अशा 2 छान पुस्तकं प्राध्यापक प्र.के. घाणेकर यांची आहेत. आम्ही दोघांनी ॲज अ सिलॅबस ती पूर्ण केली आहेत. करून बघा, मुलांचं शिक्षण एका वेगळ्या प्रकारे होईल. शाळेच्या पलीकडे जाऊन तुमचे मुलं शिकतील. आपण झुलता मनोरा फक्त पिसाचा बोलतो, पण आपल्या पुण्याच्या जवळ महाराष्ट्रामध्ये राशींच्या जवळ एक मंदिर आहे. महालक्ष्मीच्या मंदिराचे जे टॉवर्स आहेत मीना, ते दीपमाळ. दीपमाळ आहेत, त्या दीपमाळा चक्क पिसाच्या अशा हलतात. आश्चर्य आहे. निघोजचे रांजण खळगे आश्चर्य आहे. लोणारचा सरोवर आश्चर्य आहे. पण आमचं काय असतं, मुलांना न्यायचं कुठे आठवड्याच्या शेवटी मॉलमध्ये तरी न्यायचं, नाहीतर खायला तरी हॉटेलमध्ये तरी घेऊन जायचं आणि फार तर फार गार्डन मध्ये द्यायचं. मुलांना एंटरटेन करण्याच्या आमच्या आयडिया संपल्या. आजपासून जरा वेगळा विचार करा. तुमचा प्रत्येक वीकेंड हा खूप इंटरेस्टिंग होईल. आपण परत पुढे जाऊयात, कारण मला बऱ्याच गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत. अश्विनी, तुम्हाला सगळ्यांना आता एक शब्द दिला जाणार आहे आणि त्या शब्दाशी निगडीत असे जास्तीत जास्त शब्द लिहायचे. अपर्णा मॅडम, परत मी तुम्हाला रिक्वेस्ट करतेय, तुम्ही तुमचा व्हिडिओ ऑन करा आणि बाकी पार्टिसिपंट आणि बाकीच्या सगळ्यांना विनंती करेन की म्युझिक सुरू झालं की त्या शब्दाच्या रिलेटेड वेगवेगळे शब्द लिहा आणि ज्या कुणाचे शब्द 15 पेक्षा जास्त असतील त्यांना आपण संधी देऊया. ओके, शब्द दे. अपर्णा मॅडम, पार्टिसिपंट पैकी कोणी चॅट बॉक्स मध्ये सांगू शकेल 15 पेक्षा जास्त शब्द कोणी आहेत का 15 पेक्षा जास्त शब्दवाले? ओके, बेंच, बोर्ड, चॉक, पेपर, चिल्ड्रन, गेम्स, सो कूल. अरे वा, पुस्तकं, पेन्सिल, पेन, पार्टी, ग्राउंड, ग्राउंड लिहिलंय. ओके, स्कूल बॅग, वॉटर बॅग, ब्लॅकबोर्ड, बुक, गेम्स, पुस्तक. शाबास, वा वा, सुंदर. मस्त. ऍक्च्युली हा खेळ घेण्यामागचं आमचं हा शब्द खेळच आहे आणि याच्यातनं तुम्ही जर बघायला गेलात तर मुलांची भाषा समृद्ध करायची असेल तर यासारखी शब्दकोडी, शब्दखेळ हे मुलांना तुम्हाला इंटरॅक्ट करायलाही चांगलं माध्यम आहे. आणि थोडं पुढे जाऊन विचार करा की एक सण 1ली-दुसरीला निबंध देतात की माझी शाळा, तर सुरुवातीला असे शब्द तुम्ही इंट्रोड्यूस करत राहिलात आणि नंतर फक्त तिथे मध्ये क्रियापदं घातली तर निबंध लिहिणं ही फार काही अवघड गोष्ट नाहीये. आणि हे अनुभवावरती आधारित असंच शिक्षण आहे. त्यामुळे सहज तुम्ही मुलांची खेळ घ्या आणि मुलं खूप सारं शिकतील त्याच्यामध्ये. आणि हे करताना सुरुवातीला मुलांना लिहायला सांगू नका. मुलांचे गणपतीचं काम आपण करा. आपण एक डायरी घ्यायची, वही घ्यायची, तो शब्द द्यायचा, त्या शब्दात मुलांना शब्द सांगू द्यायचे आणि ते शब्द आपण लिहित राहा. फक्त इथे सगळ्यांची गंमत आहे, तुमच्या सगळ्यांमध्ये फक्त 1 का 2 लोकांनी शाळेच्या भावना, शाळेच्या रिलेटेड भावनांबद्दल बोलले. सगळ्यांनी वस्तूंबद्दल बोलले, घंटा, पुस्तक, ग्राउंड असं लिहिलं. पण शाळा म्हणजे कूल हे फार कमी लोकांचं आलं. शाळा म्हणजे धमाल, शाळा म्हणजे कटकट, शाळा म्हणजे नोकचा अभ्यास, मारणारे शिक्षक, हे खूप कमी लोक बोलले, किंवा प्रेम करणारे शिक्षक. तर मला हळूहळू मुलांना हेही तुम्ही शिकवायचंय. शब्द नुसतेच भौतिक नसावेत, त्याच्या रिलेटेड भावना, त्याच्या रिलेटेड संवाद हा याच्यात शिकवायचा. आपण हे बघितलंय आता भाषा विकासाची आणखीन काही माध्यमं जाणून घेऊयात. मुलांच्या कल्पनाशक्तीला खूप सारा वाव मगाशी सर बोलले तसं देता येईल आणि यासाठी परिकथांसारखं माध्यम वापरता येईल. त्याबरोबर त्या कल्पना विश्वात तुम्ही मुलांच्या बरोबर फिरा, त्या गोष्टी वाचून दाखवा, शब्दकोडी, मग ती वर्तमानपत्रातली असो अथवा तुम्ही निर्माण केलेली, त्याच्यात खूप मजा येते. आणि संभाषण कौशल्य मुलांमध्ये डेव्हलप करा. संभाषण कौशल्य जेव्हा आम्ही म्हणतो तेव्हा अगदी साधं सोपं, घरातच एक छोटंसं स्टेज डेव्हलप करा, मुलाच्या हातात खोटा माईक द्या आणि त्याला एक छोटंसं भाषण, एखादी कविता ही जरूर म्हणायला उद्युक्त करा. मुलाचा कॉन्फिडन्स वाढला की समजा नातेवाईक आले तर त्यांच्या पुढे म्हणायला सांगा. याच्यामुळे मुलाचा भाषा विकास तर होईल आणि त्याचा स्वतःचा कॉन्फिडन्सही वाढेल. एक सगळ्यांसाठी माझी रिक्वेस्ट आहे, रोज झोपताना विचारा, मी आज एक तरी नवीन शब्द माझ्या मुलाला शिकवला का? तेवढं जरी जमलं तरी खूप होणार आहे. प्रयत्न करायला लागा, खूप मजा यायला लागते. हा सुद्धा एक छान खेळ आहे. पुढे जाऊयात. या भाषेचा एक दुसरा पार्ट आहे, तो म्हणजे चुकीची भाषा सध्या मुलं आत्मसात करतात.
हे जे 3 इडियट्स आहेत ना, टीव्ही, मोबाईल आणि लॅपटॉप, हे भयानक व्यसन आहे. मला कळतंय याच लॅपटॉपच्या आणि मोबाईलच्या मदतीने आज आपण सगळे जोडले गेलेलो. पण मुलांसाठी म्हणून कार्टून, मुलांसाठी म्हणून टीव्ही आणि 8-8, 9-9 तास जे मुलं टीव्हीच्या समोर बसतायत, त्याचं त्यांना पार त्यांच्या बौद्धिक क्षमतांची वाट लागते, त्यांच्या भाषेची. उदाहरणार्थ कार्टूनच बघा. कार्टूनचं जे त्या कार्टूनचे जे कॅरेक्टर्स असतात, जे काय आता छोटा टॉम अँड जेरी असेल, त्यांचे जे आवाज दिलेला आहे, तो आवाज नैसर्गिक नाहीये. मी आणि मॅडमने असे कित्येक आमच्या चाइल्ड डेव्हलपमेंट सेंटरमध्ये मुलं बघितले की त्यांच्या बोलण्याला त्या कार्टूनच्या कॅरेक्टर्सचा आवाज येतो. ती मुलं तशीच बोलतात कारण मग जेव्हा कळलं त्या लक्षात आलं की आई-वडिलांचं ते कमी ऐकतात, टीव्हीचं जास्ती ऐकतात. आणि मग टीव्ही आपला तिसरा पालक बघतोय आणि मग पूर्ण गडबड होतीये. दुसरं वाक्य, जेवताना टीव्ही, जेवताना मोबाईल, जेवताना काय, हे खूप भयानक आहे. कारण आपण जेव्हा जेवतो ते फक्त चवीला नाहीये, आपण जेवतो ते पंचेंद्रियांनी जेवतो. म्हणजे आपण काय करतोय, जेवताना जेव्हा समोरचं काहीतरी कार्टून्स बघत असतो तेव्हा आपण त्यातल्या भावना सुद्धा जेवताना घेतो. मग आपलं ते अन्न पचायचं कसं, मुलांची वजन वाढायची कशी. त्यामुळे जेवताना आईबरोबरच्या गप्पा, वेगवेगळ्या स्टोऱ्या. मी कधीच म्हणजे आता तुम्हाला रामायण आणि महाभारत आवडणार नाही, पण कधी चांगल्या चांगल्या थोर पुरुषांच्या गोष्टी, बिल गेट्स पासून सुरू करून रतन टाटांपर्यंत सगळ्यांच्या, आणि अजून कित्येक लोक, काही नाही तर स्वतःच्याच बाबांनी काय केलं, आईने काय केलं, याच्या गप्पा मारूया. कारण बोलताना जे आपापसात जो संवाद घडणार जेवताना, तो टीव्हीने घडणार नाहीये. तर लोक म्हणतात अहो ते बघितलं की मुलं 2 घास गप्पा गप्पा घेतात. अरे आपण नुसतं त्यांचं काय, आपले मूल म्हणजे काय स्कूटर किंवा कार आहे का, पेट्रोल भरलं आणि चालायला लागली. जेवण हे आनंदात असायला पाहिजे आणि याच्याबरोबर नसतोय. तुम्हाला सगळ्यांना गंमत सांगतो, 2002 का 3 सालामध्ये जगातली सगळ्यात हिंसक सिरीज म्हणजे मालिका कशाची होती, तर टॉम अँड जेरी. आता जरा त्याच टॉम अँड जेरीकडे बारकाईने बघा, तुम्हाला लक्षात येईल किती वेळा ते एकमेकांना मारत असतात पण एक रक्ताचा थेंब पडत नाही. हे मुलांना कुठे कळत आहे. आणि मग मुली आपली मारामारी करायला लागतात, मुलांना आपापसात एकमेकांबद्दल राग व्यक्त करायला हात उगारा असं वाटतो आणि मग आपल्याला कळत नाही हे आलं कुठे मुलांमध्ये. आम्हीच आमच्या मुलांना शिकवलंय. त्या टीव्ही आणि कॉम्प्युटर जे काही तुम्ही दाखवत असाल, विचार करा आपण काय दाखवतोय. मग तेव्हा एक वेळ गंगाधर टिपरे चालणार आहे, पु ल देशपांडे चालणार आहे, कदाचित पुढे जर आत्ताचं तारक मेहता का उलटा चष्मा चालणार आहे, ज्याच्यामध्ये खऱ्याखुऱ्या भावना आणि खरेखुरे संवाद आहे. त्या प्रकारचा टीव्ही उपयोगाचा आहे. मोबाईल तर आणखीन जवळ जातोय आणि मुलं जगापासून तुटतायत. आजकाल स्वमग्नतेचं जे प्रमाण प्रचंड वाढतंय, त्याचं कुठेतरी एक लिंक लॉस एंजेलिसचा एक स्टडी सांगतो या स्क्रीनशी आहे आणि मुलांच्या नाही, आई वडिलांच्या. हा विचार करू. कारण काय, हे जर वेद थांबवलं नाही तर सगळं चुकणार आहे. काय करायला पाहिजे, बंद करणं हेच महत्वाचं आहे. आता सगळ्यांना माझी विनंती आहे, आमचं लेक्चर होईल तोपर्यंत चालू ठेवा, मग बंद करा. ओके, पुढे जाऊया. एक व्हिडिओ दाखवतोय. तुम्ही सगळ्यांनी काय घडतंय त्याच्याबद्दल मला चॅटबॉक्स मध्ये सांगा. बारकाईने बघा. एका शाळेत चाललेली घटना, तिकडची अंगणवाडी म्हणूया. These are dirty. I don't have any more peaches. Would you like some banana? Zachary, Brianna, and Mike, go wash hands. I'm sorry, Joshua. I didn't throw them before. They're dirty. No, Josh, they're dirty. आता लक्ष द्या, हे काय चाललंय याच्याबद्दल मला उत्तर हवं आहे. कोणी सांगू शकताय? आता त्या मुलाने शेवटी जे केलं ते काय घडलं असेल, परत बघा हाच व्हिडिओ. We don't have more. Don't forget you left those things out. We have to throw it in the trash can. बरोबर आहे. आपण हा व्हिडिओ परत I एकदा don't बघणार have any आहे. more peaches. Sit down. Look at me. These are dirty. ओके, I don't have any more peaches. Would you like पृथ्वीच्या some मॅडमने banana? वेगळा विचार केला, मला त्यांचे कौतुक. Go wash hands. I'm sorry, Joshua. I didn't throw them before. They're dirty. No, Josh, they're dirty. तुमचं सगळ्यांचं म्हणणं बरोबर आहे. हट्टीपणा, टँट्रम ते पुरवून घेणं. आता उत्तर बघा. हाच व्हिडिओ आपल्याला एक उत्तर दाखवणार आहे. ते उत्तर You बारकाईने eat बघा. your peaches. आता okay, काय Brittany. त्या टीचर काय Joshua. करतायत ते बघा. Would you like to get up and have a banana? Miss Leslie, since you're here, Josh and I will go in the other room. Huh? Okay, you take mine.
ब्रेक घ्या, पेशन्स ठेवा. आणि हा पेशन्स मला तुम्हाला ते शिकवायचा. टीचर थांबल्या, त्याचं रड्डण थोडं होऊ दिलं, तो शांत होत नव्हता बघितल्यावर त्या त्याला वेगळ्या एरियात घेऊन जात आहेत, जिथं रडारड चालले, जिथं हट्टीपणा काम करत नाहीये. ते आपल्या सगळ्यांच्या घरी कॉमन असतं. प्रत्येकाला आपली लहान मुलं आठवणार आहेत, आपल्या शाळेतली मुलं आठवणार आहेत. पण या टीचरनी त्यांचा आवाज चढवलेला नाहीये, त्यांनी त्याला ओरडलंही नाहीये, त्यांनी त्याचा हात धरून त्याला खेकसून नेलंही नाहीये. त्याच्याने पिझ्झा होईल अशा सगळ्या वस्तू ते उचलतात आणि बॉक्समध्ये भरतात त्या. तरी मुलाचा अजून राग शांत नाही झालेला, त्यामुळे तो वस्तू फेकणं चालू आहे, पण त्याला आता काहीतरी कळलंय आणि ते कळणं म्हणजेच त्यांनी शांत होणं अशी स्टेजेस सर आता आणखीन एक्सप्लेन. ओके. नाही, व्हिडिओच्या वर आवाज मला अपेक्षित नव्हता. सगळ्यांना कळलं की त्यांनी काय केलं. पेशन्स होता, व्हेरी गुड. अटेन्शन डायव्हर्ट केलं, त्या जागेवरून दुसरीकडे केलं. ओके. हे आपल्याला पुढची गोष्ट लक्षात येते. आणि सगळं काय चाललं होतं, ते मूल प्रयत्न करत होतं आजूबाजूच्या गोष्टींना कंट्रोल करायचं. त्याला ते खाली पडलेलं खायचं होतं. अर्थातच टीचरला ते खाली पडलेलं खायला देणं योग्य वाटत नव्हतं. मग टीचरने ते थांबवलं. पण ते करताना मग पुढे काय गडबड झाली, पुढे गडबड झाली की ते मुलं रडारड करायला लागली. आणि असेच आपण काय करतो, आपलंही डोकं फिरतं आणि मग आपण त्यांना ओरडतो, काय काय पनिशमेंट शिक्षा करतो आणि चुकत जातं. पण इथं या टीचरनी काय केलं, पहिल्यांदा त्या थांबल्या, त्या पेशंट होत्या, त्या संयम दाखवला. शांतपणे त्यांनी त्या मुलाला या वर्गातून बाजूला नेलं, कारण त्यांनी एक मूल बिथरलं की सगळं वर्ग बिथरतो. तिथून बाजूला काढलं आणि मग तिथं गेल्यावर त्याला वेगळीकडे गेलो आणि त्या मुलाला स्वतःला शांत करायला वेळ दिला. ही त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि हट्टीपणा मॅनेज करण्याचा हे कुठला पार्ट आहे, हा सोशल डेव्हलपमेंटचा भाग आहे. आतापर्यंत आपण काय काय बोललो, आपण परत रिव्हिजन करतोय. शारीरिक, ग्रॉस मोटर किंवा स्थूल स्नायू, फाईन मोटर म्हणजे हस्तकौशल्य, कॉग्निटिव्ह म्हणजे बौद्धिक क्षमता, भाषा विकास, आणि आता आपण बघतोय सामाजिक विकास. सामाजिक विकासामध्ये लक्षात घेऊया की आपलं कोणाचं तरी मूल इतकं प्रेमळ असतं, रडारड करणारं चिडकं असतं का हो पहिल्या दिवशी? जन्माला आलेलं प्रत्येक मूल खूप आनंदी असतं, मग रडतं आपण, आणि किती त्याला किती शोध आहे, किती शोनू बिनू, किती गोड 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 नाव ठेवतो. मग हेच मूल नंतर हट्टी कसं बनतं, आपण त्यांना शिकवतो. पटत नसतं ते एक्झाम्पल देतो. एक उदाहरण बघा की आपण आपल्या मुलाला घेऊन चाललोय, रस्त्यामध्ये त्यांनी कॅडबरी मागितली. मग आम्ही शिकवलेलं असतं डॉक्टरांनी की कॅडबरी खाऊ नये. मग लगेच आहे म्हणते नो, कॅडबरी मिळणार नाही. मूल थोडं पुढे जातं, परत म्हणतं आई कॅडबरी, आई देत नाही. आणि मग मुलं आरडाओरडा करायला लागतं. एक पॉइंट असा येतो की रस्त्यात बसतं आणि ठाणाला ओरडायला लागतं, कॅडबरी कॅडबरी सुरू करतं आणि रडायला लागतं. मग आई म्हणते जाऊ दे बाबा, लोक बघायला लागतात. आईला त्याचं टेन्शन येतं आणि आई मुलाला कॅडबरी देऊन टाकते. मूल काय शिकतं माहितीये, अरे ही तर ट्रिक आहे. मी एवढा जेव्हा आवाज चढवला, या इतक्या लेवलला मी ज्या थेथॅट केला, तेव्हा मला गोष्ट मिळाली. आणि थोडक्यात आम्ही आमच्या मुलांना हट्ट करायला शिकवला. त्या अशाच काय केलं पाहिजे, प्रत्येक गोष्टीला हो म्हणायची गरज नाहीये, नाही म्हणता आलं पाहिजे आणि नाहीला फर्म राहता आलं पाहिजे. मुलांवर प्रेम करणं म्हणजे मुलांचे प्रत्येक हट्ट पुरवणं नाही, हे या निमित्ताने लक्षात घ्या. या हट्टीपणावर सुद्धा मी हट्टाने खूप वेळ बोलू शकेन, पण आता आपण पुढे जाऊयात. हा सगळा सोशल डेव्हलपमेंटचा एक भाग आहे. अजून एक गोष्ट बघूयात. याच्यामध्ये आणखीन एक गडबड होते, ते म्हणजे आई वडील नोकरदार असतो, आपण काम करतोय, त्या आपल्या मुलांना वेळ कमी असतो, मग त्या अपराधीपणा असतो कुठेतरी की मी मुलाला वेळ देत नाहीये, आणि त्याच्यातून आम्ही मुलांचे प्रचंड लाड करतो. इव्हन अतिपालकत्व सुद्धा सध्या बघायला लागतं आम्ही, की काही नाही, काही झालं की काही थोडी गोष्ट मुलाची बदलली तरी आई हात धरून पुढे असते. मुलांनी पाणी म्हणायच्या त्याच्या हातात पाण्याचा ग्लास आलेला असतो. आणि या सगळ्या अतिपालकत्वाने सुद्धा मुलं ते टिपिकल हिंदी पिक्चर मधला लाडला बिगडा हुआ बेटा सुरू होतं. एक दुसरं कारण घडलं, आई बाबा नोकरी करतात, आजी आजोबांची सेकंड इनिंग चालू असते, त्यांच्या शारीरिक मर्यादा असतात आणि ते मग त्या मुलांच्या हट्टाला शरण जातात.
आणि त्यात अति जपणूक, त्यांची ती दुधावरची साय असते आणि ते अति जपणूक होते आणि मग अति जपणुकीने परत मुलं हट्टी बनतात. आणखीन एक झालंय ते म्हणजे आजकाल एक किंवा 2 मुलं असतात, तर ते घरात राजकुमारी असतात. गोष्टी त्यांना मागण्याच्या आधी मिळत असतात आणि मग ही मुलं जेव्हा शाळेत येतात त्यांना कळतं, अरे च्या आपण एकटे नाही आहोत, आपल्यासारखे सगळेच राजकुमार आणि राजकुमारी आहेत. आणि मग त्यांचा इगो दुखावला जातो आणि परत आरडाओरडा, हट्ट सगळं सुरू होतं. मी मुद्दाम तुम्हाला कारणं सांगायला बघत होतो. या कारणांच्या पाठोपाठचं उत्तर काय? 2 शब्द. एक तर आपण आपल्या मुलांना क्वालिटी टाइम, तो खूप नको असतो आणि क्वालिटी टाइम म्हणजे खाणं पिणं नाही. क्वालिटी टाइम म्हणजे अभ्यास घेणं नाही. क्वालिटी टाइम म्हणजे मुलांबरोबर खेळणं, मुलांबरोबर गप्पा मारणं, त्यांच्याबरोबर आनंद व्यक्त करणं, आनंदात राहणं म्हणजे क्वालिटी टाइम. आणि फॅमिली टाइम. आम्ही आपापसात एकत्र कसे राहतोय? आई आणि बाबा नेहमीच भांडतायत. सासूबाई आणि सुनेमध्ये रोजची भांडणं चालू आहेत. हे जर चालू असेल तर आपली मुलं अस्थिर, चिडकी होणारच आहेत. हे 2 शब्द क्वालिटी टाइम आणि फॅमिली टाइम महत्वाचे. सोशल डेव्हलपमेंटवर परत मी आज सगळ्या गोष्टींची सुरुवात करतोय आणि मी तुम्हाला सगळ्यांना खात्री देतोय, अपर्णा मॅडमनी जे पुढचे 10 कोर्सेस डिझाईन केलेत, या प्रत्येक गोष्टीवर एकाहून एक छान लोक तुम्हाला भेटतात. मला सगळ्यांची ओळख घेतला. मला वाटलं की आम्ही सुद्धा तुमचा प्रत्येक सेशन अटेंड करणार आहोत किंवा आपण शिकणार आहोत. ही फक्त मी तुमच्यासाठी आज इंट्रोडक्शन ट्रेलर देतोय पुढच्या 10 सेशन्स मध्ये काय होणार आहे त्याची अक्षरशः ट्रेलर आहे. आपण पुढे जाऊयात. आता पुढची गंमत मॅडम. एक 3 वर्षाचं मूल आहे. त्या मुलाला अंधारात जेव्हा जायला लागतं तेव्हा तो अंधाराला घाबरतो. अशा वेळेला लगेच मग तो रडायला येतो. तर आई म्हणते, "अरे लहानच आहे ना, चला अजून छोटा आहे त्याला मदत करूयात आणि तू रडू नको." एवढंच होतं. बाबा म्हणतात तो धीट राहायला पाहिजे. त्याने अंधाराला घाबरलंच नाही पाहिजे. पण मग आता ह्या सगळ्या सिनेरिओमध्ये उत्तर काय द्यायचं? हा बरेच वेळेला पालक आपल्याला विचारतात, "सर तुम्ही आता डायरेक्टली उत्तरच देता का?" बाकीच्या कोणाला उत्तर देता येणार आहेत का? आय थिंक आपण त्यांच्या बरोबर असणं. मूल धीट व्हायला हवीत, हे उत्तर बरोबर आहे. त्याला त्याच्या अंधाराची भीती घालवली पाहिजे. अंधाराची भीती दूर करणे. चाइल्ड अलॉंग विथ इन द डार्कनेस फर्स्ट क्लास. हो येस. आपण आता आय थिंक या कन्सेप्टवर पुढे जाऊयात. काय करू शकू आपण? हे करण्यासाठी मेंदूची विकास कसा होतो ते आपण बघणार आहोत. तर आता आपण चॅट थांबवून आपण थोडं पुढे जाऊयात. आपल्या मेंदूची जी विकास सुरू झाला ना, कित्येक लाखो वर्षपूर्वी आपला मेंदू सापाच्या मेंदूपासून सुरुवात झाला. हा जो सापाचा मेंदू होता त्याचं वैशिष्ट्य काय होतं? अंगावर कोणी आलं किंवा आता भीती वाटली तर एक तर भांडण करा, मारामारी करा, फाईट और पळून जा. आपली मुलं सुद्धा जसा त्यांचा विकास होतो तो सापाच्या मेंदूपासून विकास सुरू होतो. मग सापाच्या मेंदूवर काही लाख वर्षांपूर्वी, कित्येक लाखो होत्यापासून काही लाख वर्षांपूर्वी त्याच्यावर माकडाच्या मेंदूचं कव्हर आलं. दॅट इज भावनिक मेंदू. एकच मिनिट, काहीतरी गडबड होत्या. हा जो भावनिक मेंदू आहे हा मेमलियन ब्रेन आहे. म्हणजे आपण नेहमी अनुभव घेतो की मुलं रडायला लागले की आई लगेच त्याला जवळ घेते. तुम्ही जर कधी माकडं आणि त्यांच्या लहान बाळांबरोबर ते बघितले तर ते काय करतात? ते लगेच त्या मुलाला त्यांच्या छोट्या पिल्लाला उचलतात, छातीशी घेतात आणि ते पिल्लू घाबरलेलं शांत होतं. आपण हेच करतो. इथल्या बऱ्याच खूप प्रेमळ माता त्यांनी सुद्धा आपल्या मुलांबरोबर हे नक्की केलेलं असेल. मूल रडायला लागलं की आई जवळ घेते आणि आईला मग त्या क्षणी मुलांनी रडणं थांबवणे पहिलं कर्तव्य असतं. आणि मग तिथं बाबांमधला व्यावहारिकता जागी होते आणि ते म्हणतात असं कसं रडून चालेल अंधाराला. पण त्या क्षणी आईचा भावनिक मेंदू त्या सापाच्या मेंदूला प्रोटेक्ट करत असतो. पण त्याच्या पुढचा जो मेंदू आहे तो म्हणजे तार्किक मेंदू, की ज्या लॉजिकल ब्रेन म्हणतात, जो आत्ताच आपला शेवटचा भाग डेव्हलप झालाय, त्याला हँड मॉडेल म्हणतात. याचा अर्थ काय? आपण रॅशनल ब्रेनच्या मदतीने या भावनिक मेंदूला आणि सापाच्या मेंदूला कंट्रोल करायचं. तुम्ही लोकांनी उत्तर दिलं त्याप्रमाणे या मुलाला खांद्यावर घ्या, जवळ घ्या. जवळ घेणं म्हणजे भावनिक मेंदू. सापाच्या मेंदूतून आपण भावनिक मेंदूत आलो. जवळ घेऊन खांद्यावर उचलून अंधाऱ्या खोलीत घेऊन जा आणि विजेची बटणं दाबून बंद करून अंधार हा तात्पुरता आहे, अंधाराने आपल्या शरीराला काही होत नाहीये हे मुलाला पटवून दिलं तर त्याच्या अंधाराची भीती जाणार आहे. तर लक्षात काय ठेवायचं पालकांनी? पहिली गोष्ट, त्या मुलं रडायला लागलं असं काही नसतं, अंधाराला कशाला घाबरतो, वेडा का तू, अशी टिपिकल मदरली आन्सर, फादरली आन्सर सुद्धा असतात. चल म्हणून खेचून घेऊन जायचं होतं, नाही. मूल खरंच घाबरलेलं असतं. तर घाबरलेल्या मुलाला पहिल्यांदा भावनेचा आधार द्या आणि मग तर्काचा शेवटचा लेअर द्या. तर त्या मुलांना लॉजिकल थिंकिंग किंवा रॅशनल थिंकिंग, भावना त्यांना कंट्रोल करायला यायला लागतं. काय त्यातलं पहिलं वाक्य लक्षात ठेवायचंय की मुलांच्या भावना तुम्हाला कळल्यात हे त्यांना कळलं पाहिजे.
हे खूप परत वाक्य सांगतंय की मूल रडतंय आणि आपण काय करतो, गप्प बस, सारखा काय रडतो. तो म्हणतो, अरे बाबा मला सांगायचंय तुम्हाला की मला वाईट वाटतंय आणि तुम्ही माझं ऐकूनच घेत नाही. खरं उत्तर काय आहे? उत्तर आहे की ओके, तुला रडावंसं वाटतंय, का रडतोयस बाबा तू, तुला कशाचा त्रास झाला. हा, मुलाला वाटतं चला माझ्या बाबांनी माझ्याकडे लक्ष दिलं, आणि मग मुलं आपोआप उत्तर द्यायला लागतात. तर ते लक्षात घेताना आपण भावनेबद्दल परत खूप बोलू शकू, पण हे लक्षात घेऊया. आणि सगळ्यात शेवटचा, आपला वेळ हातात मर्यादित आहे, शेवटचा टप्पा तो म्हणजे नैतिक विकास. हा आपला ऑप्शनला टाकलेला टॉपिक आहे, आपण मुलांना आजकाल शिकवतच नाही. म्हणजे मी बघितलेलं आहे 6व्या-7व्या महिन्यापासून एबीसीडी शिकवणारे ग्रेट आईबाप मी बघितलेले आहेत, पण घरातले संस्कार आजकाल शिकवले जात नाहीत. आजकालच्या मुलांना मोठ्या माणसांना नमस्कार करणं हे योग्य आहे का अयोग्य आहे माहीत नाही. समाजात चौकटी काय आहेत, समाजामध्ये वावरायचं कसं, शिस्त म्हणजे काय, शिष्टाचार म्हणजे काय, हे शिकवलं जात नाही. आणि माझी अगदी कळकळीची विनंती आहे, हे शाळा शिकवणार नाहीयेत. आपण शाळेला या गोष्टीसाठी पैसेही देणार नाही. हे कधी शिकतील मुलं? आई वडिलांच्या कुशीत शिकतील, अंगणवाडीत शिकतील, पण त्याच्या पलीकडे नाही शिकणार. तर या सगळ्यांचं शिक्षण, मी एका पुण्यातल्या शाळेत पहिलीतल्या मुलांना प्रश्न विचारला होता की तुमचा आदर्श काय. 50 मुलांच्या वर्गामध्ये एकाही मुलाने सांगितलं नाही की माझी आई माझा आदर्श आहे, माझे बाबा माझे आदर्श आहे. त्या क्षणी मला वाटलं, म्हणजे या मुलांचं पालक पण काय झालं, आपलं पालक पण राहिलं का. आणि मग त्याच्यातून पुढची गोष्ट येते ती आपण लक्षात कसं, त्याच्यातून मग प्रश्न निर्माण होतात. आज आपल्याला प्रश्नांची चर्चा नाही करायची, पण पटकन सांगायचं तर मग मुलं मागे पडणं, अभ्यासात मागे पडणं, हँडरायटिंगचे प्रॉब्लेम असणं, बिहेवियर प्रॉब्लेम असतं. या सगळ्यातून आम्ही आता तुम्हाला उत्तरं सांगत होतो. आम्ही करतो काय, तर त्यामध्ये पहिला एक पोलीस ते चालेल. युजली जेव्हा आमच्याकडे पालक अशा वेगवेगळ्या समस्या घेऊन येतात, तेव्हा स्वतः सर आणि मी बरोबरीने आम्ही त्या मुलाचं ऑब्झर्वेशन करतो, पालकांना समजून घेतो, मग काही असेसमेंट्स करतो. आणि हे करताना प्रयत्न असतो आमचा की त्या मुलाला नुसतं निदानाचं लेबल लावणं नाही, त्याच्याबरोबरीने त्याच्या चांगल्या गोष्टी कुठल्या, त्याच्या उणिवा कुठल्या, ह्या आम्ही शोधून काढतो. आणि त्यानंतर त्याच्यात पालकांना काउन्सिलिंग प्रोव्हाइड करतो, त्यांचे एफर्ट्स, तसेच शाळेमधले काही चेंजेस, आणि या सगळ्यासाठी IEP म्हणजे इंडिव्हिज्युअलाइज एज्युकेशन प्लॅन आम्ही डेव्हलप करून देतो. आणि ह्या सगळ्यामुळे बऱ्याच मुलांचे हे वेगवेगळे प्रॉब्लेम जे आहेत ते कमी होतात. आणि ह्याच्यात पालकांचा सहभाग हा अतिशय महत्वाचा असतो, तितकाच शिक्षकांचाही असतो. इथलं सगळ्यात महत्वाची गोष्ट मला तुम्हाला या निमित्ताने आज सांगायला पाहिजे, कृपा करून आपल्या मुलाला लेबल लावू नका. माझं मूल अस्थिरच आहे, माझं मूल चंचलच आहे, माझं मूल धांदळच आहे, माझं मूल ढच आहे, हे कुठलंही लेबल नको. स्वोटचा अर्थ स्ट्रेंथ, विकनेस म्हणजे ताकद त्या मुलाची काय, कुठे मागे पडतंय, काय संधी ऑपॉर्च्युनिटी दिली तर आपलं मूल छान होईल, आणि कुठल्या गोष्टीने आपल्या मुलाला समस्या येईल, दॅट इज थ्रेट. ह्याच्यावर काम करा, तुम्हाला लक्षात येईल तुम्ही तुमच्या मुलाचे मार्गदर्शक बनू शकता. आता आपण सगळ्या 8 डोमेन्स बद्दल बोलत होतो, पण हे सगळं करताना एक लक्षात घेऊयात की आपणच पालक आपल्या मुलांच्या समस्यांना रिस्पॉन्स कसा देतोय. द आन्सर इज रिफ्लेक्ट पॉझिटिव्ह. आपण आपल्या मुलांच्या समोर आपली देहबोली ही पॉझिटिव्ह असेल, सकारात्मक असेल. या कोविडच्या काळात आम्ही खूप वेळा बघितलंय की आई वडीलच निराश झालेले आहेत, आई वडीलच चिडचिड करतायत, मग मुलं कशी शांत राहणार. मुलं ही आपला आरसा आहे, हा आरसा कसा व्यक्त होईल, आपल्याच चेहऱ्याकडे बघून होणार आहे. आपण आपल्या मुलांच्या समोर आनंदी जाऊयात. तर आजचा माझा पार्टिंग सेंटेन्स असणार आहे, आजपासून प्रयत्न करा की दिवसातून 20 वेळा तरी, दर तासाला एकदा तरी आपण खळखळून हसतोय का मुलांबरोबर. ते हसायला लागला तर मुलं तर आनंदी होतीलच, तुम्ही सुद्धा दीर्घायुषी व्हाल. आय थिंक याच पॉइंटवर आता मी थांबतो. बऱ्याच प्रश्नांची उत्तरं देता येतील, वेळ द्यायला पाहिजे मुलांना, हेच खरं आहे. आणि त्याच आज तुम्ही वेळ द्या. ज्याला आर्थिक गणित कळतात त्यांच्या भाषेत मी सांगतो, आजच्या वेळेचं उद्या सोनं म्हणून तुमच्या हातात ती गोष्ट परत येणार आहे. आपण आता प्रश्नांसाठी ओपन होऊयात. आपण आता मॅडम, तुम्ही जर प्रश्न ऑर्गनाइज रेग्युलेट करू शकलात तर बरं राहील, नाही तर मी छोट्या छोट्या गोष्टी बोलायला लागते. हो नक्कीच. आपण प्रश्न विवेक इतडवार, मी तुमचे प्रश्न बघतोय. मी तुमच्या प्रश्नाला थोडक्यात उत्तर देईन, पण शक्यतो मला पर्सनल प्रश्न टाळले तर आवडणार आहेत, कारण त्यांनी इतरांचं त्यांना वेळेचं जाणार आहे. पण पटकन, आता तुमची मुलगी 2-2.5 वर्षाला आहे, पण ती बाबा, पापा, काका, दादा हे शब्द उच्चारतीये, ते स्पष्ट करते, तेव्हा जास्ती बोलायची गरज नाही. फक्त एक डेंजर प्रश्न विचारणार, बाबालाच बाबा जोपर्यंत म्हणते तोपर्यंत काळजी नाही. ज्या मिनिटाला तिला अर्थ त्या शब्दाचा कळतोय तोपर्यंत कमी शब्द बोलले तरी चालतील. वाढवायचं कसं, शब्द बोलणं वाढवायचं कसं, तर या मुलांना आपण शब्द हळू, स्पष्ट आणि मोठ्याने बोलून तोच शब्द
कृतीच्या बरोबरीने किंवा ऑब्जेक्ट म्हणजे वस्तूच्या बरोबरीने दाखवला आणि वारंवार दाखवला तर मुलं बोलायला लागतात. तो विवेकची मुलगी आहे, तिचं एक्झाम्पल सांगतो की काही मुलांचा असं म्हणतात, एक गंमत तुम्हाला सांगायला मला आवडेल की प्रत्येकाच्या शब्दांचा एक डोक्यामध्ये रांजण असतो, घडा असतो, भांड असतं आणि एखाद्याचं भांड छोटं असेल तर त्याच्यामध्ये शब्द पटकन भरले जातात आणि ते पटकन बोलायला लागतात आणि एखाद्याचा रांजण मोठा असेल, शक्यता विवेकच्या मुलीची तशीच असेल की तिच्या डोक्यात शब्द खूप भरायला लागतील आणि जेव्हा ते खूप शब्द भरले जातील तेव्हा ती बोलायला लागेल. पण जर ती 4 शब्द आणि त्यात सुद्धा वेगवेगळ्या व्यंजनमालातनं, आता त्यांच्या ह्याच्यात मला दिसलं तर बाबा येतोय म्हणजे पफ बब मधला आला, काका आलाय म्हणजे क क घ घ आलाय, हे सगळं बघताना हिचे व्यंजनमाला ती वेगळ्या फॉलो करते, म्हणजे काळजी घेण्याचं कारण नाही, शी विल टॉक. काय पुस्तक तुम्ही अपर्णा मॅडमना कॉन्टॅक्ट करा, आता त्यांच्या थ्रू आम्ही काही मेसेज आणि नाही तर याच खालच्या पत्त्यावर तुम्हाला ही पुस्तकं या पत्त्यावर मिळू शकतील, या फोन नंबरला सुद्धा मिळू शकतील. सर तुम्ही मध्ये 2 पुस्तकांची नावं घेतली होती, ती हवी हो. होती प्रवास पुस्तकांबद्दल. तुम्हाला सगळ्याच पुस्तकांची नावं दाखवतो आणि तोपर्यंत एक उत्तर सुरू करतो. याच्याच पुढचा प्रश्न आहे की नीड बेस्ड कम्युनिकेशन जे बोलते, मला खूप काळजी आहे मुलाची. माझी रिक्वेस्ट या पालकांना की त्यांनी मला सगळ्यांच्या समोर उत्तर द्यायला नको वाटतंय, कारण क्वचित प्रसंगी ही सुरुवात असू शकते स्वमग्नतेची. त्यामुळे मला त्या पालकांना रिक्वेस्ट आहे की तुम्ही प्रत्यक्ष भेटा. कम्युनिकेशन आणि बेसिकली आपण एक म्हटलं त्याच रिलेटेड प्रश्न आपण उरकून घेऊयात. बोबडं बोलणं, तर बोबडं बोलणं हा शॉर्टकट आहे, हा पुणेरी पण आहे. बोबडं बोलणं म्हणजे उजवीकडे जाताना डाव्याकडून टर्न न मारता डायरेक्ट उजवीकडे जाणं. मुलं अवघड शब्द क ख ग र हे सगळे शब्द ल वगैरे सोप्या शब्दांनी बोलून मोकळे होतात. त्यांना माहितच नसतं की ते चुकतायत. याची ट्रिक काय, आरशासमोर त्यांना घेऊन बसायचं कांगारू सारखं आणि मुलाला सांगायचं तुझं नाव काय, चिरंजीव, बालपण, असे मोठे शब्द आरशात बोला आणि हे करताना मोबाईल मध्ये रेकॉर्ड करा. आधी तुम्ही बोला, मुलाचं रेकॉर्डिंग करा, तर मुलाला कळतं की अरे आपण बोबडं बोलतोय आणि आई स्पष्ट बोलते आणि कालांतराने कमी होतं. स्पष्ट, हळू, मोठं. आणि आणखीन एक मुलांचं स्पीचची गडबडीचं मेन कारण आपण माझ्यासारखे बोलतो, पटपट बोलत राहतो आणि मुलं तेवढं कॉपी करायला जातात, तेवढं त्यांच्याकडे व्हॉल्यूम नसतो, म्हणजे त्यांच्याकडे व्होकॅब्युलरी नसते, शब्दसंख्या नसते आणि गडबड होते. मुलांचे पाय का दुखतात, याला ग्रोथ पेन्स हे शारीरिक विकासाचा एक खूप महत्वाचा टप्पा आहे तो, की जेव्हा मूल वाढत असतं तेव्हा त्यांचे स्नायू आणि हाडं ही वेगळ्या स्पीडनी वाढत असतात. ज्या पॉइंटला तिथं ओढ बसते त्या पॉइंटला ते दुखतात आणि हे सहसा 5 ते 6 वर्ष चालू राहतं. या पायदुखीला परमनंट उत्तर आले माझ्या शोन्या घेऊन, मांडीत घेऊन ऑइल मसाज करणं आहे, पाणी भरपूर देणं आहे, मीठ साखर पाणी वाढवणं आहे. पण याच्या पलीकडे जर काही त्रास असेल तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. माय सन वॉज 18 years old. हिज हँडरायटिंग वॉज व्हेरी रफ. आय थिंक 18 वर्षाचं उत्तर आता आपण टाळावं. 18 महिन्याचं उत्तर असतं ते म्हटलं असतं आत्ताची हँडरायटिंग तयार होणारे आपण काम करूयात. पण हस्ताक्षर बदलता येतं, त्यासाठी काय पुण्यातही काय छान मार्गदर्शक आहेत, मी सुद्धा तुम्हाला कधी गाईड करू शकतो. त्याचा तुम्हाला नक्की उपयोग होईल. हातापायाला घाम येणं याच्याबद्दल 2 कारण. काही वेळेला आजार असतो पण व्हिटॅमिन डी आणि आयर्न डेफिशियन्सी मध्ये असतं. मी तुम्हाला आधी सुरुवातीलाच बोललोय की मला शक्यतो मेडिकल प्रश्न आज टाळायचे. मी डॉक्टर म्हणून तुमच्याशी कमी बोलणार आहे, एक डेव्हलपमेंटचा पेडियाट्रिशियन म्हणून तुमच्याशी बोलणार आहे. मुलांचा सर्वांगीण विकास या दृष्टीने तुमचे प्रश्न असावेत. आय थिंक बरेचसे प्रश्न मी चॅट मधले सोडवलेत. संस्कार कसे करावेत, आपल्यावरचे संस्कार मुलांना दिसले तर मुलांचे संस्कार छान होणारच आहेत. जेव्हा आई आणि बाबा एकमेकांची आदराने वागतात त्या मुलं इतरांच्या आदराने वागणारच आहेत. आपण इतरांबद्दल बोलताना आदराने बोलत असू तर आपल्या मुलं आदराने बोलणारच आहेत. आपल्या तोंडामध्ये शिव्या कमी असतील तर मुलांच्या तोंडात शिव्या कमी असतील. आपण एकमेकांबद्दल बोलताना त्यांना त्यांच्याबद्दलचं कौतुक करण्याची सवय असेल, दुसऱ्याचे चांगल्या गोष्टींबद्दल बोलायची सवय असेल, उणीवांबद्दल नाही, तर त्याचा उपयोग जास्ती चांगला होईल. त्यालाच माझ्या मते संस्कार आहेत आणि वारंवारता याला खूप महत्व आहे. ओके, अजून काय प्रश्न आहेत? काय लागलं? ही सगळी पुस्तक या नंबरला फोन केला तर तुम्हाला मदतीला मिळू शकतील. आपण सेशन एंड करूयात का? तिथं काही 14 प्रश्न दिसतात, ते कुठलेत बाबा? 7 वर्षाचा आहे, स्टॅमरिंग आहे. स्टॅमरिंगचं एक उत्तर असतं आणि दोन्हीचं पटकन उत्तर देऊयात. स्टॅमरिंग म्हणजे तोत्र बोलणं आणि त्याच्यासाठी सगळ्यात गंमत अशी असते की आता उदाहरणार्थ त्या मुलाला माझ्यासारखं बोलायचं असतं माझ्यासमोर बोलताना, पण त्याच्याकडे शब्दसंख्या नाहीये.
तर त्याला म्हणायचंय बाबा आपण आज बाहेर फिरायला जाऊ, पण तो फिरायला जाऊ हा शब्दच आठवला नाही तर बाबा अडकला. तर ते अडकण्याचं एक कारण असतं शब्दसंख्या कमी पडणं, दुसरं कारण असतं कॉन्फिडन्स नसतं. तर स्टॅमरिंग करणाऱ्या मुलांच्या बाबतीत पटकन सांगायचं उत्तर तर प्लीज डू नॉट स्टॉप, त्यांना बोलत राहू दे. त्यांनी बोलत राहणं महत्वाचं आहे. स्टॅमरिंग आपोआप कमी होईल. स्टॅमरिंगची आणखीन एक ट्रिक असते नॉनसेन्स सेंटेन्स. मला असं म्हणायचं होतं की, हे वाक्य जर बोलण्याच्या आधी सुरू केलं तर मुलांना शब्द जुळवायला वेळ मिळतो आणि स्टॅमरिंग आपोआप कमी होतं. बेड वेटिंगचं पटकन उत्तर द्यायचं तर अप टू 3 years बेड वेटिंग तसंही नॉर्मल आहे. 5 वर्षापर्यंतही नॉर्मल आहे. 5 वर्षापर्यंत फक्त 85% मुलांचं बेड वेटिंग थांबलेलं असतं. अजून 15% मुलांचं बेड वेटिंग नॉर्मल चालू असतं. 7 वर्षाला 97% काम होतं. 5 वर्षानंतर कामाला लागावं. काही गोष्टी त्यात उपयोगाच्या होतात. रात्री झोपताना त्यांना बायोफीडबॅक टेक्निक, वेळ पडली तर मी दीपाली मॅडमची डायरेक्ट डिटेलमध्ये बोलेन, पण त्यांना स्वतःला कॉन्फिडन्स देणं, झोपेतून योग्य वेळेला उठवणं, शू करून आणणं आणि नियमित करत राहणं आणि सकाळी उठल्यावर त्या बेडवेटिंगवर चर्चा न करणं. चिडचिड केली, चर्चा केली तर गडबड होणारच आहे. तर ते आपल्याला करायचं नाही. इंग्लिश मीडियम की मराठी मीडियम स्कूल, याचं उत्तर थोडक्यात सांगायचं तर कुठली शाळा चालणार आहे, आपण कसे मुलांशी बोलतो. एक गंमत विचारतो. प्रज्ञा मॅडमला माझा डायरेक्ट प्रश्न असेल की मॅडम पुरणपोळीला इंग्लिशमध्ये सांगा हो. पुरणपोळी पुरणपोळी म्हणून खायची असते, त्याची इंग्लिश मराठी चर्चा करायची नसते. मराठी मीडियम केकला मराठीमध्ये शब्द सांगा हो. परत एकदा तोच गोष्ट. इथं माध्यम आणि शिशु वयामध्ये पहिल्या 3 ते 10 वर्षाच्या वयोगटामध्ये माध्यम महत्वाचं नाहीये, संवाद महत्वाचा आहे. आणि व्हॉट्सअपनी काम खूप सोपं करून टाकलंय. सध्याची व्हॉट्सअपची भाषा आहे ती इंग्लिश, हिंदी, मराठीची भेसळ आहे. मुलांना त्यांच्या मनातलं पोचवता आलं तर मुलांना कुठल्याही भाषेचा प्रश्न येत नाही. आणि याचं काळजी करू नका. आपल्याला आपल्या मनातले विचार सुद्धा मुलांना ज्या पटकन पोचवता येतील आणि स्पष्ट पोचवता येतील ते माध्यम महत्वाचं. त्यामुळे मराठी इंग्लिशची काळजी करू नका. पुढे जाऊन ती शाळा आपल्या घराजवळ आहे का, त्या शाळेतल्या मुलांची वर्तणूक आपल्या बोलाच्या बरोबरीची आहे का. आता काही शहरांमधले काही इंग्लिश मिडियमच्या शाळा इतक्या हायफाय असतात की तिथं आपल्याला दडपण येतं. असेल ती इंग्लिश मिडियम पण आपलं मूल तिथं आपल्या घरातल्या संस्कारांप्रमाणे वाढणार आहे का. वाढणार नसेल तर ते चुकतंय किंवा उलटही. मराठी मीडियम आपण निवडायला घेतो पण त्या मराठी मीडियम मधली इतर मुलं आपल्या घराच्या संस्कारांची मॅच होत आहेत का, याचा विचार करा आणि तुमचा प्रश्न मिटणार आहे. 5 वर्षाचा मुलगा एखादी गोष्ट सांगितली, एक्झाम्पल एका जागी बसून जेवणे, तर मुद्दामून ऐकणार नाही. नंतर विचारल्यावर म्हणतो मुद्दामून केलं. ते जे मुद्दामून करणे खूप कॉमन या वयामध्ये आणि त्याची आपणही तयारी ठेवायची असते. आणि दिस इज अ व्हेरी गुड थिंग. हे फन आहे पण ती करताना बेस्ट आयडिया असते. कारण 5 वर्षाला मुलांना ट्यूबलाईट पेटते की मी आता आई वडिलांचा मुलगा नाही, आय एम सेपरेट. मग मुलं काय करतात, ती मुलं स्वतःचा अधिकार प्रूव्ह करायला बघतात. आणि ट्रिक काय आहे, त्या मुलाला ऑप्शन दिला, हे बघ तू एका जागी बस किंवा हे कर किंवा हे, तिन्ही ऑप्शन चांगले असतील तर तो तुमचाच मुलगा आहे. तुम्ही सांगाल तर तोच चॉईस तो निवडेल. चॉईस द्यायला लागा, त्याचे मुद्दामून करणं कमी होईल. कुठले मीडियम चूज करायचे फॉर फॉर्मल एज्युकेशन, मी परत बोलतोय, घराजवळची शाळा चांगली शाळा हे फार महत्वाचं आहे आणि काही फरक पडत नाही. होम स्कूलिंग चांगला ऑप्शन आहे का, नक्की नाही. हे सध्यामध्ये मुलांचा सामाजिक विकास, एक आठी पाकळ्यात त्या फुलाच्या, त्यातला महत्वाचा सामाजिक विकास घरात बसून होणार कसा. आणि एका कालांतरानंतर आई वडील पूर्ण शिकवू नाही शकत. होम स्कूलिंग हा चांगला ऑप्शन अनलेस चाइल्ड इज अ स्पेशल चाइल्ड. म्हणजे खूप गिफ्टेड आहे, खूप हुशार आहे किंवा काहीतरी प्रश्न येतात, त्या मुलांना होमस्कूलिंगचा विचार करता येईल. नॉर्मल मुलांसाठी होमस्कूलिंग नाही, उपयोग नाही. मूल प्रिटेंड प्ले मध्येच जास्त रमत आहे का, याचे कारण असू शकते का. हो, खूप काळजी असू शकते आणि काही नसेलही. प्रिटेंड प्ले जर अर्थपूर्ण असेल तर खूप छान आहे, आपण त्याला मदत करू शकतो. पण मला त्यांचं नाव दिसत नाही, पण त्यांनी प्लीज मला संपर्क करा. मला आत्ताच्या इथे काळजीचा प्रश्न वाटला की याच्याबद्दल लक्ष द्यायला पाहिजे. मूल हेल्दी खाण्यासाठी खूप रडत, काय करावं, मागे लागूच नको खाऊ देत. माणूस असा एकमेव प्राणी आहे जो आपल्या पोरांना भरवायला बघतो. सांग बरं, कधी गायीने तिच्या वासाला लाथ मारून खायला सांगितलं का. मागे लागणं बंद करा. पण हेल्दी खाणं बाबाचं आहे का, हेल्दी खाणं आईचं आहे का. आई सुद्धा चहा खातीये, मग त्या मुलाला हेल्दी खाण्याचा आग्रह सांगायचा नाही. हे खूप घरांमध्ये मी बघितलंय की आई बाप बिस्किट आणि चॉकलेट खात असतात आणि मुलाला म्हणतात हे नाही खायचं. शक्य नाही. आई बापाने चहा कॉफी प्यायची आणि मुलाला सांगायचं तू दूधच प्यायचा, शक्य नाही. त्या मुलांनी जर हेल्दी खायचं असेल तर आधी बाबाचं खाणं सुद्धा. सो मुलांना कसं शिकवायचं, बाबा सारिका मॅडम मी एक 8 तास याच्यावर बोलू शकेन. आपण नक्की पर्सनली भेटूयात. मी ह्या आजच्या ग्रुपमध्ये
टाळणार आहे. मूल हेल्दी खाण्यासाठी खूप त्रास देत आहे. तेच आपण आता याचं उत्तर आता बोललोच. 3 year toddler doesn't listen until we नाही, पण we raise our voice म्हणजे आपण त्यांना तसं ट्रेनिंग दिलंय. वी आर नॉट सपोज टू डू दॅट. आपण आपला आवाज हा शांतच पाहिजे आणि त्यात आग्रही पाहिजे. तर एखादी गोष्ट केली नाही, जवळ जा, लांबून ओरडू नका, स्पर्श करून सांगा मला हे मान्य नाहीये. मग तो ऐकणार नाही, त्याला एका ठिकाणी बसवायचं, ज्याला टाइम आउट म्हणतात, आणि सांगायचं रडणं झालं की आपण बोलू. आग्रही राहा, आरडाओरडा करू नका, कारण मुलं ऍक्शन रिॲक्शन, माझी तुम्हाला एक चित्र दाखवलं, एकमेकांना ॲरो करून ते शिकवत असतात आणि मग मुलंही आरडाओरडा करायला लागतात. त्या रेझिंग व्हॉइस इज नॉट अन आन्सर. आपल्याकडे वेळ कमी नाही, त्याच्या अजून डिटेल बोललो असतो. माय चाइल्ड इज 13 months old. ही वेक्स अप इन द नाईट मल्टिपल टाइम्स सडनली अँड स्टार्ट. अगं याला नाईट टेरर म्हणतात. आता त्याला स्वप्न पडायला लागतात आणि ते डोळे मिटून रडत असतात. आणि हे जे स्वप्न पडणे, त्यांना त्याच्या स्वप्नात काही वाटत असतं की आपले बाबा की आई वाघावर बसलीये, मग त्या वाघाला काय होणार याची भीती वाटते आणि ते रडत बसतात. तर ट्रिक काय आहे, त्यांना जाग आणायची, त्यांना तसं झोपायचं नाहीये. हा नाईट स्वप्नाचा पार्ट आहे, 24 महिन्यापर्यंत जाईल. जागं करायचं, लाईट लावायचा, गोड काहीतरी खायला दे, थोडं पाणी पाज, झोपवायला जाऊ नको, थोडं खेळ, आपोआप मूल शांत होऊन झोपेल. मोठ्यांना चॅट कॉपी करणे, सतत कॉपी करणे आणि मग त्यात रमणे कॉमन एज का? कॉमन आहे. आणि मुलं कॉपी करूनच शिकतात. मुलं कॉपी कॅट असतातच आणि कॉपी त्यांनी करावी. तर कॉपी कशाची करावी? तर आईबाबा जर त्याच्या मुलाच्या समोर वेडं वाकडं वागणार असतील, बाबा सिगरेट ओढणार असतील, दारू पिणार असतील, तर संपलंच ना सगळं. तर म्हणून तर मोठ्यांनी त्यांच्यासमोर आदर्श, शेवटचं माझं चित्र होतं, तो जो मिरर दाखवला, मुलं आपली मिरर आहेत. त्यामुळे तुम्ही खूप महत्वाचा प्रश्न शेवटी विचारलाय. आणि त्याच्यावर काय करा, हट्टाला त्या क्षणी थांबवायचं असतं, शांत करायला जायचं नाही, त्याला ऐकायचं तर नक्कीच नाही. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आय थिंक मी बरेचसे प्रश्न आता संपवलेत. आपल्यासोबत संध्या मॅडम होत्या, संध्या नगरकर मॅडम, एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या असिस्टंट कमिशनर आहेत त्या. तर त्यांना तर त्या असतील तर त्यांना मी विनंती करेल, मॅडम तुम्ही छान तुमचं सगळं आणि अतिशय सोप्या आणि सुलभ भाषेमध्ये तुम्ही चित्रांसकट दाखवलंय. बऱ्याचशा गोष्टी माहिती असतात, पण त्याची अंमलबजावणी कशी करायची हा खूप मोठा प्रश्न असतो. आणि छोट्या छोट्या टिप्स मधनं तुम्ही बालकांशी कसं वागायचं, अनुभव कसे द्यायचे हे सांगितलं. त्याबद्दल मी अतिशय धन्यवाद आहे, माझ्याकडे अतिशय आभार आहे. आणि अरेंज केलं त्याच्याबद्दल सुद्धा खूप आभार आहे. खूप लोकांनी मला कॉन्टॅक्ट केलंय. माझ्या किती अंगणवाडीत काही जॉईन झालं ते कळेलच मला, पण ही खूप चांगली संधी आहे. खूप शॉर्ट टाइम मध्ये आम्हाला जॉईन करायला मिळालं, त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. आम्ही असूच तुमच्यावर. कुठली मदत हवी असेल नक्की सांगा. तुम्ही खूप छान काम करताय. तर खूप सुंदर सांगितलं तुम्ही, अतिशय. कारण हा विषय ना अवघड होऊ शकतो, पण इतका सुंदर सांगितलं तुम्ही आणि छान सोप्या भाषेत. थँक्यू सर. मॅडम थँक्यू. थँक्यू. येस, धन्यवाद सर्वांना.